हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा अभ्यासक्रम आहे लेव्हल 1 चा, ज्यामध्ये आज आपण भगवद्गीतेचा अंतिम अध्याय अध्याय 18वा मोक्ष संन्यास योगचं अध्ययन करणार आहोत. तर मी क्षितिजा आज तुमचा वर्ग घेणार आहे. काही कारणामुळे तब्येत बरी नसल्यामुळे ऍक्च्युली तेजस्विनी माताजी आजचा वर्ग घेऊ शकणार नाही, तर आज मी वर्ग घेईन. आता मंगलाचरणने प्रथम आपण सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा स्वरूपामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली आणि त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे हे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये ही भगवद्गीता श्रीला प्रभुपाद यांनी आपल्या समोर ठेवली, तर त्यासाठी साष्टांग नमस्कार करूया त्यांना. त्यांचे आशीर्वाद घेऊन वर्गाला पुढे सुरुवात करूया. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांनाही सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्यासाठी बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, श्लोकांचा अर्थ समजावून सांगितला आणि इस्कॉनच्या पूर्ण टीमचेही धन्यवाद देते. सर्वांना प्रणाम करते. रेश्मा माताजींना प्रणाम करते. उपस्थित सर्व भक्तांना प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण भगवद्गीतेचं जरा माझ्याकडे पाऊस आहे त्यामुळे मी व्हिडिओ बंद ठेवते. असं नको व्हायला की तुम्हाला ऑडिओ ऐकू येणार नाही. तर बघता बघता आपण बघा आज भगवद्गीतेचा अंतिम अध्याय सुरू करतो आहोत. तेजस्विनी माताजींच्या मार्गदर्शनाखाली आपण 17 अध्याय सर्वांनी पूर्ण केलेले आहेत आणि हा जो अंतिम अध्याय आहे भगवद्गीतेचा, या अध्यायामध्ये ना शरणागतीचा सर्वोच्च मार्ग मनुष्याला कसं सर्व पापांमधून मुक्त करून पूर्ण ज्ञान प्रदान करू शकतो हे आजच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर आजच्या अध्यायाचं नाव मोक्ष संन्यास योग असं आहे, ज्याला गीतेचा निष्कर्षही म्हणतात. आता स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कालच्या अध्यायाची म्हणजे अध्याय 17वा जो होता श्रद्धात्रय विभाग योग, याची थोडीशी उजळणी आहे. तर काय शिकलो होतो बरं आपण 17व्या अध्यायामध्ये? तर अर्जुनाचा प्रश्न होता बघा 17व्या अध्यायामध्ये सुरुवातीला, की जे शास्त्रविधींचे पालन करत नाहीत, स्वतःच्या धारणेनुसार मनाला येईल तसं पूजन करतात, त्यांची अवस्था काय असते आणि अशा लोकांना जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते का? म्हणजे त्यांना अशा उपासनेचं फळ काय मिळतं, असं अर्जुनाचा प्रश्न होता. ज्याच्यावरती ज्ञान देत असताना कृष्णांनी सांगितलं की 3 गुणांच्या प्रभावामुळे माणसाची श्रद्धा 3 प्रकारची असते. या गुणांच्या प्रभावाने माणसाचा आहार तो काय खाणार हे ठरतं. तसंच हेच 3 गुण यज्ञ दान तप यावरही प्रभाव टाकतात. ओम तत्सतचा अर्थही काल तुम्ही पाहिला असेल आणि अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर जे कृष्णांनी शेवटच्या श्लोकामध्ये दिलं. अर्जुनाचा जो प्रश्न होता की शास्त्रविधीला धरून न केलेल्या उपासनेचं फळ काय मिळतं, त्याचं उत्तर कृष्णांनी सांगितलं की श्रद्धेशिवाय
यज्ञ, दान आणि तप केलं तर त्याला असत कर्म असं म्हणतात आणि ते या जन्मी आणि पुढील जन्मीही व्यर्थच ठरतं. तर हे आपण 17व्या अध्यायात बघितलं. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. हा माताजी, पुढची स्लाइड घेता. हा, आता आजचा अध्याय मोक्ष संन्यास योग, भगवद्गीतेचा अंतिम अध्याय. तर या अध्यायामध्ये आपण काय काय शिकणार आहोत? तर कर्मयोगाच्या द्वारे बंधनातून मुक्त कसं व्हायचं याबद्दल ज्ञान कृष्ण देणार आहेत. कर्माचे 5 घटक कोणते, त्यामुळे कर्माला यश कसं मिळतं, ते कार्यसिद्धीस कसं जातं याबद्दल माहिती मिळेल आपल्याला आजच्या अध्यायामध्ये. 3 गुण आपण म्हटलं सर्व काही नियंत्रण करतात आपलं. तर भौतिक जगामध्ये हे 3 गुण आपल्याला पूर्णपणे जखडून टाकतात, सोडत नाहीत. मग आपली बुद्धी, आपलं कर्म, ज्ञान सर्व काही या गुणांच्यामुळे कसं प्रभावित होतं हे पण आपण बघूया. वर्णाश्रम चं महत्व काय आहे कृष्णाने परत एकदा या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये सर्वांना शूद्र का म्हटलं हेही समजेल आपल्याला. आणि मग ब्रह्मस्तरावरती पोचणं म्हणजे काय हेही आपण जाणून घेऊया. ब्रह्मस्तरापर्यंत पोचणे म्हणजे शुद्ध भक्ताच्या स्तरापर्यंत उन्नत होणे. आणि शेवटी भगवद्गीतेचा निष्कर्ष हा संजयाने धृतराष्ट्राला सांगितलेला आहे. तर आता आपण पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. आता हा जो 18वा अध्याय आहे ना, हा खरं तर सारांश आहे बघा. कृष्णाने अजूनपर्यंत 17व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला ज्ञान दिलेलं आहे आणि जे ज्ञान दिलं ते परत एकदा सगळं म्हणतात ना, आपण परीक्षेच्या आधी कशी उजळणी करतो पेपरला जाण्याच्या आधी, तशी ही उजळणी आहे. थोडक्यात परत एकदा सगळं कृष्णांनी महत्व अर्जुनाला सांगून टाकलंय. तर आता आपण आजच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. हा माताजी, हरे कृष्ण. पुढची स्लाइड घेता. हा, वाचते मी. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो त्वम् इच्छामि वेदितुं त्यागस्य ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे महाबाहू ऋषिकेश, हे केशिनी सुतन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झालीये. इथे अर्जुन कृष्णांना विचारतो की संन्यास किंवा त्याग याचा अर्थ काय आहे. आता आपल्याला काय वाटतं की सर्व काही सोडून जाणं, सगळ्या गोष्टीला सोडून एकांतात कुठेतरी निघून जाणं म्हणजे संन्यास. पण इथे कृष्ण व्यवस्थितपणे समजावून सांगितलंय कृष्णांनी की संन्यास म्हणजे काय. आता तुम्ही इथे श्लोकामध्ये बघितलं तर अर्जुनाने कृष्णांना ऋषिकेश आणि केशिनी सूदन असं संबोधलंय. ऋषिकेश मध्ये शब्दाची फोड केली आपण तर ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे इंद्रियांचे स्वामी, म्हणजे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी असं संबोधलंय कृष्णांना. आता आपली ही जी इंद्रिय असतात ती आपल्याला जर का संयमित करायची असतील तर ही आपण संयमित होऊ शकत नाहीत. आपल्या प्रयत्नांनी आपण आपल्या इंद्रियांना संयमित करू शकत नाही, आपली शक्ती तेवढी नाहीये. पण ज्या वेळेला आपण आपली इंद्रिय कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो, म्हणजे इंद्रियांचे जे स्वामी आहेत तर ऋषिकेश यांच्या बरोबर जेव्हा आपण जोडून घेतो तर त्यावेळेला ही कृष्णांच्या द्वारेच संयमित होऊ शकतात. आता जसं आपण म्हणतो ना की आपल्याला गाणं शिकायचं असेल किंवा नृत्य शिकायचं असेल तर आपण कसं त्या विषयामध्ये जो पारंगत आहे त्याच्याकडून ते शिकून घेतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. तसंच इंद्रियांना संयमित करण्यासाठी इंद्रियांचे जे स्वामी आहेत म्हणजे कृष्ण, ज्यांना इथे ऋषिकेश असं संबोधलंय, त्यांची शरण घ्यावी लागते आपल्याला. तसंच केशिनी सूदन असंही म्हटलेलं आहे कृष्णांना. तर केशी नावाचा एक असुर होता. जसं कंस कृष्णाला मारायला अनेक असुर पाठवत असे वृंदावनामध्ये, तर हा जो केशी होता तो अश्वरूपामध्ये आलेला होता. इथे चित्रात तुम्हाला तो दिसतोय केशिनी. तर केशिनीला मारणारा म्हणून केशिनी सूदन असं म्हटलेलं आहे. आता अर्जुनाच्या मनामध्ये अनेक शंका येतात आणि त्या शंका उपस्थित झाल्या त्याच्या मनात की तो कृष्णांना प्रश्न विचारतो आणि कृष्णांकडून त्या शंकांचं मार्गदर्शन मिळतं त्याला. तर जसं कंस एका पाठोपाठ एक अनेक असुर पाठवत असे कृष्णांना मारण्यासाठी, तसंच अर्जुनाच्या मनामध्ये ज्या एका पाठोपाठ एक शंका उपस्थित होत आहेत तर त्याचं व्यवस्थित निरसन व्हावं म्हणून तो केशिनी सूदन असं कृष्णांना म्हणतो की माझ्या मनामध्ये येणाऱ्या शंकांचं समाधान तुम्ही करा कृष्ण, म्हणून केशिनी सूदन. तर आता 7वा बघूया, सॉरी दुसरा बघूया श्लोक. हरे कृष्ण. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, हरे कृष्ण. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयः विदुः
सर्व कर्म फलत्यागम प्राहुत्यागम विचक्षणाः. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वंजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्याच्या फळांना त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता त्याग त्याग म्हणजे कर्मफळांचा त्याग आणि संन्यास म्हणजे काय, तर कर्म आणि कर्मफळ या दोन्हींचा त्याग. आता काही लोक कर्म करणं सोडून देतात, कर्मफळ ही सोडतात आणि निघून जातात, एकांत स्थळी जातात, निष्क्रिय होऊन राहतात, त्याला संन्यास म्हटलेलं आहे. पण जो या जगामध्ये भौतिक जगामध्ये राहून कर्म करतो पण कर्मफळाचा त्याग करतो त्याला त्याग म्हटलेला आहे. आता दोन प्रकारची कर्म आपल्याला माहिती आहेत बघा, आपण आतापर्यंत शिकून घेतलंय. नित्य कर्म असतात म्हणजे दैनंदिन जीवनातली जी निर्धारित कर्म असतात, जसं एखादा विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यासाठी विद्यार्जन करणं हे त्याचं कार्य आहे, त्याला नित्य कर्म म्हणूया. ब्राह्मणांच्यासाठी संध्या करणं हे त्याचं नित्य कर्म आहे. तसंच काम्य कर्म असतं म्हणजे काय, आपल्या इच्छांसाठी आपण काही कार्य करतो व्यक्तिगत इच्छांच्यासाठी, त्यालाही काम्य कर्म म्हणतात. म्हणजे कोणाच्या मनामध्ये जर का पुत्र प्राप्तीची इच्छा असेल, ती इच्छा ठेवून त्याने एखादा यज्ञ करावा, तर हे कसं झालं, हे काम्य कर्म झालं. तर आपण कर्मयोग म्हणजे अध्याय 1 ते अध्याय 6 यामध्ये याबद्दलचं शिकून घेतलंय आणि इथे आता सारांश कृष्ण परत एकदा सांगतायत. तर संन्यासामध्ये मनुष्य काम्य कर्माचा त्याग करतो, केवळ नित्य कर्म करतो, आणि त्यागामध्ये मनुष्य काम्य कर्म आणि नित्य कर्म दोन्ही करतो पण फळाची अपेक्षा करत नाही. तर नित्य कर्म हे आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असतं, पण काम्य कर्माचा या व्यक्तीने त्याग केलेला असतो. त्यामुळे भौतिक कामनांची इच्छा किंवा भौतिक लाभ प्राप्तीच्या मुळे केलेल्या कर्मांमुळे बंधनात अडकण्याचा त्याचा धोका नसतो. आता हे गृहस्थ जे असतात बघा, जे काम्य कर्म आणि नित्य कर्म दोन्ही करत असतात, तर हे काम्य कर्म करताना हेतू ठेवून केलं जातं, स्वतःच्या लाभप्राप्तीची हेतू असतो त्यांचा. पण आता इथे अर्जुन युद्ध करणार आहे आणि ते कृष्णांच्या आदेशानुसार करणारे, धर्मयुद्ध मानून करणारे, फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता तो युद्ध करणारे. कृष्णांनी त्याला सांगितलंय की युद्ध करताना मृत्यू आला तर तू स्वर्गात जाशील, आणि मृत्यू नाही आला, युद्ध जिंकलास तर तुला राज्यप्राप्ती होईल. पण राज्यप्राप्तीच्या लोभाने तू युद्ध करू नकोस. जसं आता दुर्योधन आहे, युद्ध कशासाठी करत होता, तर राज्य सुख लोभेनं करत होता. म्हणजे काय, लोभ ठेवून तो युद्ध करत होता. पण इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझं कर्तव्य म्हणून तो युद्ध कर, माझा आदेश आहे, माझ्या संतुष्टीसाठी युद्ध कर, ज्याने तुझी चित्तशुद्धी होईल. आता वरवर पाहता दुर्योधन आणि अर्जुन दोघंही राज्यप्राप्तीसाठी लढतायत किंवा युद्ध करतायत असं आपल्याला वाटतं, पण दोघांच्याही युद्ध लढण्याच्या हेतूमध्ये खूप फरक आहे. दुर्योधनाच्या या हेतूमध्ये लोभ आहे बघा, आणि अर्जुन कृष्णांच्या आनंदासाठी युद्ध लढतोय. म्हणजे कृष्ण इथे अर्जुनाला तेच समजवतायत की कर्म कर्तव्य म्हणून व्यवस्थित केलं पाहिजे आणि कर्माचं फळ त्यांना अर्पण केलं पाहिजे. आता चारही वर्णातली सर्वांनी म्हणजे ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल किंवा शूद्र असेल, त्यांची नित्य कर्म ही कर्तव्य समजून केली पाहिजेत आणि कर्माचं फळ हे कृष्णांना अर्पण केलं पाहिजे. हे आपण आता दुसऱ्या श्लोकात आपल्याला कृष्णाने सांगितलं. आता आपण तिसऱ्या पुढच्या श्लोकाकडे वळूया. हा, हरे कृष्ण हरे माताजी. कृष्ण माताजी. हा, योजना माताजी आल्यात का, वाचता तुम्ही श्लोक? वाचते हा वाचते माताजी. हा हा. त्याजन् दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोष पूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान, तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जी सकाम कर्म आहेत, सकाम कर्म म्हणजे आपण एक मिनिट काय समजलं की भौतिक लाभ प्राप्तीच्या हेतूने केलेली कर्म, आता ही कर्म त्यागावीत असं सांगितलेलं आहे. पण यज्ञ, दान आणि तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये असं कृष्ण म्हणालेत, ज्याबद्दल आता आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये समजणार आहे याचं महत्व काय आहे, का असं कृष्ण म्हणतायत की यज्ञ, दान आणि तप या कर्मांचा कधीही त्याग करू नये. हा, पुढची स्लाइड घेता माताजी. हा, वाचा माताजी. यज्ञदान तप
कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये. ती कर्मे केली पाहिजेत. यज्ञ, दान आणि इतर महात्म्यांना देखील पवित्र करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे महत्व सांगितलंय, महात्म्यांना देखील पवित्र करतात असं म्हटलंय. आता आपण कलियुगामध्ये आहोत आणि कलियुगासाठी आपल्याला नाम जप हा यज्ञ सांगितलेला आहे. आता यज्ञानाम जप यज्ञोस्मी 10व्या अध्यायातच कृष्ण म्हणालेले आहेत. तर हा नाम जपचा जो यज्ञ आहे तो आपल्याला करत राहायला पाहिजे. आणि त्याचं महत्व काय आहे, तर आपल्या अनर्थांची, हृदयामध्ये जे अनर्थ आहेत ते निघून जातील, हृदयाची शुद्धी होईल. हृदय शुद्धी झाल्याने आपलं मन शांत होईल, जे आध्यात्मिक ज्ञान आता घेऊ शकेल. भगवंतांच्या सेवेमध्ये दान केलं पाहिजे असंही कृष्ण म्हणतात इथे, ज्यानेही आपल्या धनाची शुद्धी होते. आणि तपस्याबद्दल इथे म्हटलंय, आता जी पण तपस्या किंवा कर्म आपण करतो ती भगवंतांच्या बरोबर आपल्याला जोडून घेतली पाहिजेत. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये शिकलोय बघा, 3 प्रकारच्या तपस्यांबद्दल, कायिक, वाचिक आणि मानसिक तपस्या. तर जेव्हा अशा तपस्यांना आपण कृष्णांच्या बरोबर जोडतो तर त्यावेळेला आपला आत्मा पवित्र होतो, हृदयाचं शुद्धीकरण होतं. आणि यज्ञ, दान आणि तप याचा कधीही त्याग करू नये यासाठी असं कृष्णांनी म्हटलेलं आहे. ही महात्म्यांना देखील कर्म पवित्र करतात. आता महात्मा तर जे कृष्ण भावना भावित जीवन जगतात, सदैव कृष्णांच्या सेवेमध्ये लीन असतात, त्यांच्यासाठी ही यज्ञ, दान आणि तप ही जी गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्यांच्यासाठी ही चित्तशुद्धीचं कार्य करतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे काय समजून घ्यायचंय आपल्याला, की आपण यज्ञ, दान आणि तप हे करत असताना कुठल्या भौतिक लाभासाठी करू नये. भौतिक सुख सोयी पाहिजेत, लग्न होत नाही म्हणून करायचं, संतती होत नाही म्हणून करायचं, चांगली नोकरी मिळावी, या भौतिक लाभ हेतू न ठेवता चित्तशुद्धीच्या हेतूने आपल्याला ही यज्ञ, दान आणि तप केली पाहिजेत. तर इथे ना चित्रामध्ये भागवतम मध्ये आलेली ही गोष्ट आहे, दक्ष प्रजापतींची आहे. तर भागवतमच्या 4थ्या स्कंदामध्ये ही आलेली आहे. तर हे जे दक्ष प्रजापती होते, एकदा त्यांनी यज्ञ करायचा ठरवला बरं का. आपण आता काय म्हटलं, की यज्ञ कशाला केला पाहिजे, चित्तशुद्धीच्या हेतूने केला पाहिजे, इतर कुठलाही भौतिक लाभप्राप्तीच्या हेतूने करू नये यज्ञ. त्यावरतीच आधारित ही गोष्ट आहे. तर यांनी दक्ष प्रजापतींनी यज्ञ करायचा ठरवला. त्यामध्ये कुठेही सुख शांती प्राप्त व्हावी, सगळ्यांचं कल्याण व्हावं असा हेतू नव्हता. त्यांचं एकमेव ध्येय काय होतं, की शंकराला कमी दाखवणं, म्हणजे अपमान करणं त्यांचं. तर ह्याचं कारण म्हणजे काय झालं होतं, एकदा यापूर्वी एका सभेमध्ये दक्ष प्रजापती प्रवेश करतात, त्यावेळेला शंकर उठून उभे राहत नाही. आता तसं बघितलं तर शंकर दक्ष प्रजापतीवरून अधिक श्रेष्ठ स्तरावरती होते, पण दक्ष प्रजापतींचा अहंकार मध्ये आला आणि सर्वजण उठून उभे राहिले, पण माझे जावई शंकर उठून उभे राहिले नाहीत, हे त्यांना म्हणजे आवडलं नाही. तर हे लक्षात ठेवून आता त्यांनी हा यज्ञ आयोजित केला. शंकरांनी परत येऊन, म्हणजे ही सभा संपल्यानंतर आपल्या पत्नीला, सतीला येऊन याबद्दल काही सांगितलं नाही, की त्यांचा अपमान झाला त्या सभेमध्ये वगैरे. पण काही दिवस निघून गेले. मग सती बघायला लागली की एक दिवस कैलासवरून अनेक देवदेवतांची विमानं तिचे पिता दक्ष प्रजापतींच्या दिशेने जाऊ लागली आहेत म्हणजे. तर सर्वजण तयार होऊन जात आहेत आणि एकदा तिने विचारलं त्यांना की कुठे जाताय तुम्ही, तर तेव्हा तिला समजलं चौकशी केल्यावरती की तिच्या वडिलांनी दक्ष प्रजापतींनी एका यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. मग ती विचार करायला लागली की मला का बोलवलं नसेल, विसरले असतील का माझे वडील. मग तिने आपल्या पतीला सांगितलं, शंकरांना सांगितलं की ते माझे वडील जर का विसरले असतील तरीही आपण जाऊया. तर त्यावरती तिचे पती शंकर म्हणाले की मी येणार नाही आणि माझं ऐक तर तूही जाऊ नकोस. पण सतीला ते मान्य नव्हतं, तिने हट्ट केला. ती म्हणाली की गुरु आणि पिता यांच्या घरी जाण्यासाठी काही आमंत्रणाची गरज नसते. शंकरांनी तिला समजवलं की ते बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण ते कधी गरज नसते, ज्या वेळेला आमंत्रण देण्यास ते विसरतात, जेव्हा आमंत्रण देण्याचं मुद्दाम टाळलं असेल तेव्हा नाही. पण ही हट्ट करते आणि तिथे पोचते. बघते तर भव्य यज्ञाचं आयोजन केलेलं असतं, आसनं मांडलेली असतात ब्रह्मदेव विष्णू यांच्यासाठी, पण तिचे पती शंकर यांच्यासाठी मात्र आसन ठेवलेलं नसतं. तिकडे गेल्यावरती कोणीही तिच्याशी बोलत नाही, तिचं स्वागत करत नाही. तर तिला समजतं काय समजायचं ते,
आणि आपल्या पतीचा असा अपमान झालेला बघून ती योग अग्नीमध्ये आता उडी मारून आपल्या देहाचा त्याग करते. शंकरांनाही जेव्हा हे समजतं तर त्यावेळेला मग वीरभद्र तिथे प्रगट होतो, क्रोध येतो त्यांना आणि मग यज्ञाचा विध्वंस होतो. ती कथा खूप मोठी आहे, पण आपण संक्षिप्त मध्येच इथे घेतोय. तर आता दक्ष प्रजापतींचा शिरच्छेद केला जातो. आता ब्रह्मदेवांना मोठी काळजी वाटते, कारण यज्ञ तर पूर्ण व्हायला व्हावा, म्हणजे यज्ञ पूर्ण व्हायला हवा. मग आता कसं करायचं? मग ते जातात शंकराकडे, त्यांना विनंती करतात की तुमचा क्रोध तुम्ही शांत करा आणि दक्ष प्रजापतीला जीवनदान द्या, कारण यज्ञ आता पूर्ण व्हायला पाहिजे. मग आता एका बकरीचं डोकं त्यांना लावलं जातं दक्ष प्रजापतींना आणि जीवनदान मिळतं त्यांना दक्ष प्रजापतीला. पण आश्चर्य म्हणजे आता बकरीचं डोकं जरी लावलं जातं तरी त्यांना पूर्वस्मरण असतं, म्हणजे काय त्यांना चूक झाली होती आपली हे त्यांना आठवते. मग ते शंकराची माफी मागतात आणि मग यज्ञ व्यवस्थित पार पाडतो. त्यामुळे यज्ञाचं जे ध्येय आहे ना ते योग्य असायला हवं. दुसऱ्याला त्रास देणे किंवा कोणाचा अपमान करणे हे असं ध्येय असू नये. मग त्यासाठी यज्ञ, दान आणि तप याचं महत्व आहे, पण ते भौतिक लाभासाठी केले जाऊ नयेत. तसंच आपण म्हणतो ना की स्मृती किंवा बुद्धी ही मेंदूची कार्य आहेत बघा. 15व्या अध्यायातला जो 15वा श्लोक आहे त्याच्यामध्ये कृष्ण म्हणतात की मी सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती येतात. तर आता इथे या गोष्टीमध्ये आपल्याला समजतं की या दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद झाल्यानंतर बकरीचं डोकं जरी लावलं तरी त्यांना सर्व स्मृती होती. तर त्यामुळे श्रीला प्रभुपाद म्हणतात की हा संशोधनाचा विषय आहे की हे कसं काय होऊ शकलं. हा, तर हे आपल्याला समजू, इथे आपण महत्वाचं काय समजून घेतलं की यज्ञ, दान आणि तप हे कुठल्या हेतूने केले पाहिजेत, तर चित्तशुद्धीच्या हेतूने आपल्याला केले पाहिजेत, भौतिक लाभप्राप्तीच्या हेतूने आपण करू नये. हा, आता पुढची स्लाइड घ्या माताजी. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फळाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपलं स्वरूप काय आहे बघा. आपण कृष्णांचे सेवक आहोत. कृष्ण हे स्वामी आहेत आणि त्यांची सेवा करणं, कुठल्याही आपल्या स्वामींची सेवा करणं हा सेवकाचा धर्मच आहे किंवा कर्तव्यच आहे. तसंच कृष्णांची सेवा करणं हा आपला मूळ स्वभाव आहे. पण जेव्हा आपण प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्याला ह्या कर्तव्याचा विसर पडतो आणि कृष्णांची सेवा न करता, कृष्णांचं सेवक न होता आपण मायेचे सेवक होतो, इतरांची सेवा करू लागतो, किंवा म्हणजे कृष्णांचे सेवक किंवा दास न बनता मायेचा दास बनतो आपण. आता हे केल्याने आपल्याला समाधान मिळत नाही. जसं आपण झाडाच्या मुळामध्ये पाणी घालण्याचं उदाहरण बघतो बघा, की झाडाच्या मुळाशी पाणी घातलं की झाड सगळं संपूर्ण झाड टवटवीत होतं. पण झाडाच्या पानाला, फुलाला किंवा फळांना पाणी घालून तसं होत नाही. काही दिवसांनी ते झाड मरून जाईल. तर तेच इथे आपल्याला सांगितलेलं आहे की कृष्णांची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला संतुष्टी मिळते. तर इथे चित्रामध्ये 2 माणसं दाखवली आहेत बघा आणि एक प्राणी वाहून चाललाय नदीच्या प्रवाहामध्ये. तर या दोघांना उत्तम पोहायला येतंय तर ते त्या प्राण्याचे प्राण वाचवतात. त्या बकरीला पाण्याच्या बाहेर काढतात बघा सुरक्षितपणे. तर इथे कृष्ण आपल्याला हेच सांगतायत की आपण कशी कर्म केली पाहिजे, तर कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत आणि फळाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजेत. जेव्हा आपण अशा प्रकारे कर्म करतो, जे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो, आपल्या स्वतःच्या भौतिक लाभासाठी करत नाही, तेव्हा आपली चित्तशुद्धी होते. म्हणजे फळापेक्षा न ठेवता आपल्याला कर्म केली पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवूया. हा, आता बघा, आणि कृष्ण कसे आहेत, भक्तवत्सल आहेत. हा, त्यांची अशा प्रकारे सेवा करतो त्याला ते योग्य फळ निश्चित देतात. यज्ञ, दान आणि तप हे आपल्याला कृष्णांच्या आनंदासाठी केलं पाहिजे, हे आपण समजून घेतलं की कृष्ण भावनेमध्ये उन्नत होण्यासाठी जी कार्य आपल्याला सहाय्य करतात, जशी हे यज्ञ, दान आणि तप आहे, ते आपण कृष्णांच्या आनंदासाठी केलं पाहिजे, स्वतःच्या भौतिक लाभ प्राप्तीच्या हेतूने करू नये. हा, आता पुढची स्लाइड. हा,
सांगते आता ह्याच्याबद्दल. बघा, आता आपण 3 गुण बघितले, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. बद्दल हे आपल्याला सांगणारा हा चार्ट आहे. तर आता कोणी व्यक्ती तमोगुणात आहे, तमोगुण म्हणजे आपण काय म्हटलं होतं, अज्ञान आहे. अज्ञान असल्यामुळे त्याचं वागणंही तसंच असतं, भ्रमित अवस्थेमध्ये गोंधळलेलाच तो असतो. त्यामुळे त्याला त्याची कर्तव्य माहीत नसतात आणि तो करतही नाही. हे झालं तमोगुणाबद्दल. रजोगुणी कसं आहे, त्याला कर्तव्य करणं कठीण वाटतं, अपयशाची पण त्याला भीती वाटते. तसंच रजोगुणी व्यक्ती जो असतो ना, तो कर्मफळाशी खूप आसक्त असतो. म्हणजे त्यानं एखादं काम केलं तर त्याचं काय त्याला फळ मिळणार, हे त्याचा सारखा विचार चालू असतो. आणि त्याला ते फळ चांगलं मिळालं तर तो आनंदी असतो, आणि नाही मिळालं फळ मनाजोगं तर तो दुःखी पण होतो. तसंच हा रजोगुणी मनुष्य नियत कर्म खूप कष्टप्रद आहेत, समजून तो करत नाही. भीतीने, म्हणजे क्लेशदायक आहेत, खूप त्रास होईल मला करताना, म्हणून तो करत नाही. पण असे ही कर्म न करण्याच्या त्याच्या या सवयीमुळेच उन्नतीच्या दिशेने तो जाऊ शकत नाही. आणि सत्वगुणी व्यक्ती आपण म्हटलं ज्ञानी असतो, त्याला त्याची कर्तव्य माहिती असतात आणि योग्य प्रकारे योग्य वेळी तो ती करतो. आणि कुठलं म्हणजे कधी टाळत नाही आपल्या जी काही कर्तव्य आहेत ते, नित्य कर्तव्य त्याची जी आहेत तो करतो. आणि जेव्हा अशा प्रकारे कार्य तो कृष्णांच्या आनंदासाठी करतो, तेव्हा कार्याचं फळ कृष्णांना तो अर्पण करतो. आणि त्यावेळी तो एका दिव्य स्तरावरून असा व्यक्ती कार्य करत असतो, हे आपल्याला समजू शकतो. हा, आता पुढची घ्या माताजी. हे महाबाहू अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे आहेत. ती कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान, शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, ही ती 5 कारणे होत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, कर्माच्या सिद्धीची 5 कारणे म्हणजे काय, तर एखादं कार्य सिद्ध होतं किंवा संपूर्ण होतं, त्यासाठी ही 5 कारणं आहेत आणि जी आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे. बघा, कधी कधी आपलं एखादं काम झालं नाही तर आपण स्वतःला दोष देतो किंवा कोणाला तरी दुसऱ्याला दोष देऊ जातो. ते एक व्यवस्थित कार्य आपलं झालं नाही तर. पण ते आपल्याला आता या श्लोकावरून नीट समजेल की कुठल्या स्वतःला किंवा कोणाला दुसऱ्याला दोष देणं हे कसं अयोग्य आहे ते. आता म्हणजे जेव्हा स्वतःला आपण कर्ता मानतो ना, तर त्यामुळे ह्या प्रकारे आपण वागतो की अहंकार येतो एखाद्याला. ते कार्य जर का व्यवस्थित झालं, ज्याला आपण म्हणतो अचिव्हमेंट म्हणतो, तर अहंकार येतो माणसाला. किंवा जर का त्याच्या मनाजोगं कार्य झालं नाही तर त्याला एवढी निराशा येते की तो अगदी आत्महत्या करण्याचा पण विचार करू शकतो. तर स्वतःला कर्ता मानण्याने हे होतं. पण इथे या श्लोकांमध्ये आपल्याला समजतं की कुठलंही कार्य सिद्धीत जाण्याची 5 कारणं असतात, कार्य सफल होण्याची 5 कारणं म्हणूया. तर इथे चित्रामध्ये उदाहरणं दाखवली आहेत 2, ज्याच्यावरून आपण हे समजून घेऊया. तर एका चित्रामध्ये तुम्हाला बघा एक स्त्री दाखवली आहे, जी एका दुकानामध्ये ड्रेस मटेरियल विकण्याचा तिचा व्यवसाय करते. आता हे दुकान चालवण्यासाठी, हा व्यवसाय करण्यासाठी तिला कुठल्या गोष्टी लागतात, तर पहिलं म्हणजे स्थान लागतं. स्थान म्हणजे जागा लागते, किंवा इथे तिचं ते दुकान आहे. मग एखाद्या मार्केटमध्ये असं ते दुकान असावं लागतं जिथे अनेक लोक खरेदीसाठी येतात. दुसरं म्हणजे ती स्वतः म्हणजे कर्ता, त्या ठिकाणी हजर पाहिजे. तिसरं म्हणजे तिची इंद्रिय जी व्यवस्थित काम करावी लागतात, जसं ती ते ड्रेस मटेरियल सर्वांना दाखवते, त्याच्यानंतर लोकांकडे ती बोलते आणि आपलं हे ड्रेस मटेरियल किती चांगलं आहे हे त्यांना समजावून देऊ शकते. चौथं म्हणजे तिचे प्रयत्न. बघा, कोणी 1-2 ड्रेस मटेरियल दाखवलं तर काही पटकन घेत नाही, त्यांना बरेच कपडे दाखवावे लागतात, शांतपणे दाखवावे लागतात, तेव्हा ते विकत घेतात. तसंच हे ड्रेस मटेरियल कुठून तरी स्वस्तात ती घेऊन येते आणि ते त्याच्यावरती ते पैसे लावून ती मग विकत असते. म्हणजे हे तिचे सगळे प्रयत्न झाले. आता या 4 गोष्टी झाल्यानंतर तिच्या हृदयामध्ये स्थित परमात्मा जेव्हा या कार्याला अनुमती देतो, तेव्हाच तो तिची विक्री होते आणि तिचं दुकान व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारे चालतं किंवा तिचा माल खपतो, भरभराट होऊ शकते तिची. आता या बाईचं जे आपण कार्य बघितलं की तिचा व्यवसाय आहे, तिच्या व्यवसायात तिला जो लाभ होणार आहे त्याचं आपण विश्लेषण केलं आणि याला सांख्य असं म्हटलेलं आहे. तर हे 5 घटक आहेत ज्याने कार्य सिद्धीस जातं. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला एक बिल्डिंगचं चित्र आहे की एका माणसाला एक अनेक मजली उंच अशी बिल्डिंग बांधण्याची इच्छा आहे. तर यासाठी काय लागेल, तर प्रथम जागा लागते म्हणजे स्थान लागतं.
मग जे कोणी कर्ते आहेत, साईटवर काम करणारे इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, गवंडी आणि इतर कामगार, हे सर्व मिळून एकत्र ही बिल्डिंग उभी करतात बघा. मग त्यांचे प्रयत्न असतात, ही सर्व माणसं इमारत ती उभी राहीपर्यंत भरपूर काम करतात. तसंच इंद्रिय त्यांची, आता हे सर्व लोक आपल्या इंद्रियांची मदत घेऊनच एवढा मोठा प्रकल्प उभा करतात. आणि आता ह्या चार गोष्टी जरी झाल्या तरी परमात्म्याची अनुमती लागते ह्या गोष्टीला. आपण बघतो ना अनेकदा की काही बांधकामं बघा अर्धवट रखडलेली असतात, काही कायदेशीर ह्याच्यामध्ये अडचणीमध्ये पडतात आणि ती इमारत मग पूर्ण होऊ शकत नाही. तर आता हे जे 5 घटक आपण बघितले, स्थान, कर्ता, प्रयत्न आणि इंद्रिय, तर हे यांचं प्रत्येकाचं महत्व हे 20% आहे का? तर बघा, पहिले हे जे 4 घटक आहेत म्हणजे स्थान, कर्ता, प्रयत्न आणि इंद्रिय, हे जरी पूर्णपणे एखाद्याने म्हणजे उत्तम प्रयत्न आपला केला, कर्त्याने, स्थानही व्यवस्थित आहे, त्याची इंद्रियचेही वापर त्याने व्यवस्थित केला, म्हणजे अगदी 100% जरी वापरले तरी परमात्म्याची जर का मान्यता नसेल तर त्या कार्याला यश मिळत नाही. तर कृष्ण हे आपल्याला का सांगतायत? कारण आपल्या मनामध्ये मिथ्या अहंकार असतो. मिथ्या अहंकार म्हणजे स्वतःला कर्ता मानण्याची आपली जी वृत्ती असते ना, ही कशामुळे येते? स्वतःला शरीर मानण्याने येते. मी करता त्यामुळे मी भोगता. मग व्यक्ती विचार कसा करतो? मी प्रयत्न केले म्हणून यश मिळालं, मी अभ्यास केला म्हणून मला मार्क्स मिळाले, मी कष्ट केले म्हणून भरभराट झाली, तर मी करता, अशा विचार करून केलेलं हे कार्य असतं. तर इथे कृष्ण आपल्याला स्पष्टपणे सांगतात की हा मिथ्या अहंकार आहे. कार्य सफल होण्याच्या मागे मी परमात्मा आहे, तर माझी अनुमती असेल तरच ते कार्य तुम्ही सिद्धीस नेऊ शकता किंवा त्याला यश मिळू शकतं. पण मिथ्या अहंकार म्हणजे मी करता आणि मी भोगता, अशी जर का मनुष्याची वृत्ती असेल तर असा मनुष्य कधीही कृष्णांकडे वळू शकत नाही. कृष्ण परत एकदा हे ज्ञान आपल्याला देतात. आपण 6व्या अध्यायामध्ये पहिल्या 6 अध्यायामध्ये जे कर्मयोगाचं ज्ञान घेतलं त्याच्यामध्ये कृष्णांनी हे आपल्याला स्पष्ट करून सविस्तरपणे सांगितलेलं आहे. पण इथे परत एकदा सांगतात कारण हा मिथ्या अहंकार सोडून आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. कृष्ण भावनेमध्ये जेव्हा आपण जोडून घेतो त्यावेळेला आपल्यामधला हा मिथ्या अहंकार वगैरे या ज्या अशुद्धता असतात ना त्या कमी होऊ लागतात. आणि कृष्णधामामध्ये आपल्याला जायचं असेल तर आपल्यामध्ये मिथ्या अहंकार येऊन उपयोग नाही. योग्य अहंकार हवा. योग्य अहंकार काय आहे? कृष्ण स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, हा योग्य अहंकार आहे. तर मिथ्या अहंकारापासून आपल्याला दूर होण्यासाठी आपल्याला हे सांगितलंय. हा, आता पुढची घ्या स्लाइड माताजी. म्हणून जो मनुष्य या 5 कारणांचा विचार न करता स्वतःलाच एकमेव कर्ता मानतो, तो खचितच मूर्ख आहे आणि तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, ज्याला इथे स्पष्टपणे म्हणतात कृष्ण, ज्याला वाटतं की मी करता आहे म्हणजे ज्याचा मिथ्या अहंकार आहे तर तो मूर्ख आहे. आपल्या हृदयामध्ये स्थित परमात्मा आपल्या सर्व कर्मांचं संचलन करीत असतात, हे या मूर्ख माणसाला समजत नाही. म्हणजे जरी स्थान, कर्ता, प्रयत्न आणि इंद्रिय ही भौतिक कारण असली तरी अंतिम कारण कोण आहे? स्वतः कृष्ण आहेत. त्यामुळे मनुष्याने फक्त या 4 भौतिक कारणांकडे न बघता जे सगळ्यात महत्वाचं परम कारण आहे त्याला समजून घेतलं पाहिजे. पण हे जो मानत नाही तो स्वतःलाच कर्ता मानतो, कारण तो मिथ्या अहंकारात आहे. हा, आता पुढची बघूया स्लाइड माताजी. हा, वाचा माताजी. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारचे ज्ञान. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो, ते ज्ञान राजस होय असे जाण. ज्या अत्यल्प आणि तुच्छ ज्ञानामुळे मनुष्य सत्य न जाणता एकाच प्रकारच्या कार्यास सर्वस्व समजून त्यावर आसक्त होतो, ते ज्ञान तमोगुणी होय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, प्रकृतीचे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या गुणांचा प्रभाव आपल्या बुद्धीवर पडतो, आपल्या कर्मावर पडतो, जो कर्ता कर्म करतो त्याच्यावरही पडतो, निश्चयावर पडतो आपल्या आणि सुखावरही पडतो. तर या 3 श्लोकांमध्ये आपल्याला
सांगितलेलं आहे बघा कसं. तर जो मनुष्य आता देवता, पशु पक्षी, वृक्षवेली या सर्वांच्या ठिकाणी आत्मा बघतो, तर त्याचं सात्विक ज्ञान असतं. म्हणजे आता ज्ञानावर कसा गुणांचा प्रभाव पडतो हे या 3 श्लोकांमधून आपल्याला समजतं. आता आपण जाणून घेतलंय की प्राण्यांना देह त्यांच्या पूर्व कर्मानुसार प्राप्त झालेला असतो, पण त्यांच्यामध्ये आत्मतत्व तेच असतं. म्हणजे बाह्य शारीरिक भेद न पाहता जेव्हा आत्मतत्वाला बघितलं जातं, त्या चेतनेला बघणं, ही सात्विक दृष्टी असते. आपण 5व्या अध्यायातला 18वा श्लोक होता बघा, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिना. म्हणजे जो ज्ञानी असतो त्याच्यासाठी हे बाह्य शारीरिक भेद निरर्थक असतात. सर्वांना तो समदृष्टीने बघतो. मग ती गाय असो, कुत्रा असेल, हत्ती असेल, ब्राह्मण असेल किंवा चांडाळ असेल, सर्वांना समदृष्टीने तो बघतो, कारण त्यांच्यामध्ये स्थित परमात्म्याला तो बघू शकतो. नामदेव महाराजांचं उदाहरण आहे बघा, की एकदा कुत्रा भाकरी घेऊन पळाला होता, तर नामदेव महाराज त्याच्या मागे मागे पळत गेले की अरे ती भाकरी सुकी आहे, थोडं तुला तूप लावून देतो, मग तू ती खा. तर हे असं संतांचं हृदय बघा किती निर्मळ असतं. तर हे सात्विक ज्ञान आहे. कुत्रा जरी असला ना तरी त्यामध्ये आत्मा आहे, चेतना तीच आहे. मग 21व्या श्लोकामध्ये रजोगुणातलं ज्ञानाबद्दल सांगितलंय. रजोगुणी व्यक्ती भोग करण्याच्या दृष्टीतून बघत असतो. जी गोष्ट त्याच्या कामाची आहे, त्याच्या उपभोगाची आहे, उपयोगाची आहे, तर ती त्याच्यासाठी चांगली असते. असा व्यक्ती हे लक्षात ठेवत नाही की सर्वांमध्ये परमात्मा आहे, सर्वांमध्ये चेतना आहे, सर्वजण भगवंतांचाच अंश आहे. या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. बाह्य शरीराचा किंवा भौतिक शरीराच्या पलीकडे परमात्मा आहे, या सर्व शरीरांमध्ये जो सर्वव्यापी आहे ह्याचं ज्ञान त्याला नसतं, आणि हे रजोगुणाच्या प्रभावामुळे होतं. मग 22व्या श्लोकामध्ये तमोगुणाबद्दल सांगितलंय. तमोगुण म्हणजे अंधकार, अज्ञानाचा अंधकार, ज्ञानच नाहीये. तर अशी व्यक्ती तुच्छ प्रकारचीच कार्य करतात, त्याच्यामध्येच ते लिप्त असतात. पशुतुल्य मर्यादितच ज्ञान असतं त्यांचं, त्यांच्या शरीरापुरतच मर्यादित असतं. म्हणजे एखादं काम करायला मला बरं वाटतंय ना, मला समाधान वाटतंय ना, एवढंच त्यांना ज्ञान असतं. आहार, निद्रा, भय, मैथून यातच त्यांचं ज्ञान संपतं. आणि अशी अनेक माणसं आपल्याला तमोगुणाने प्रभावित आपल्या भौतिक जगामध्ये दिसून येतात. हा, आता पुढचं घ्या माताजी स्लाइड. हा, वाचा माताजी. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारची कर्म. जे कर्म नेमलेले आहे आणि आसक्तीविना केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फळप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. परंतु फलाशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते आणि जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते, ते रजोगुणी कर्म होय. जे कर्म मोहाने शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना करून आणि भावी बंधनाचा विचार न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरिता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, 3 प्रकारच्या कर्माबद्दल आता आपण जाणून घेऊया. ज्ञान, आपण आधीच्या 3 गुणांचा प्रभाव ज्ञानावर कसा पडतो हे आपण आधीच्या श्लोकांमध्ये बघितलं. आता 23व्या श्लोकामध्ये इथे काय सांगितलंय की कुठलंही कार्य निरासक्त होऊन, राग द्वेष म्हणजे पसंत नापसंत असं न मानता कर्तव्य समजून केलं जातं. आपली आसक्ती नसल्याने कृष्णांच्या आनंदासाठी हे केलं जातं. स्वतःच्या आत्मतृप्तीचा हेतू नसतो इथे. मला आवडतं म्हणून हे न करता भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी मी कार्य करतो आहे, अशा प्रकारे जे कार्य केलं जातं ते सात्विक कर्म होय. म्हणजे असं कार्य तो व्यक्ती अतिशय उत्साहाने करतो, पण तो फळाची आसक्ती ठेवत नाही. कृष्णांच्या आनंदासाठी तो कर्म करत असतो. जसं आता इथे अर्जुन युद्ध करणार आहे, पण कृष्णांच्या आनंदासाठी करणार आहे. त्याची स्वतःची काही इच्छा नाहीये लाभप्राप्तीची, पण तो पूर्ण उत्साहाने करणार आहे. आपला उत्तम प्रयत्न तो युद्धामध्ये करणार आहे. 24व्या श्लोकामध्ये रजोगुणाच्या कार्याबद्दल सांगितलंय. तर रजोगुणी व्यक्ती आपल्या इच्छापूर्ती करता कार्य करतो, अहंकाराने कार्य करतो. मी शरीर आहे असं तो मानत असतो, त्यामुळे स्वतःला शरीर मानून जिथे भोग करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये अधिक आढळते. मग मान, सन्मान, यश, प्रसिद्धी हे सगळे ज्या गोष्टी आहेत या रजोगुणात केलेल्या कर्मामध्ये आपल्याला दिसतात. रजोगुणी व्यक्ती स्वतःला कर्ता मानतो, तर त्यामुळे मी कर्ता मी भोगता अशी त्याची वृत्ती असते, आणि अशा प्रकारामध्ये तो महत् प्रयासाने कर्म करतो, आणि मिथ्या अहंकारामुळे स्वतःच्या आनंदासाठी तो हे कर्म करत असतो, हेही आपल्याला समजतं.
मग रजोगुणी म्हटलं आपण आता स्वतःच्या आनंदासाठी करतो. आणि 25व्या श्लोकामध्ये तमोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलंय. तमोगुणी व्यक्ती दुसऱ्याला दुःख देण्यासाठी कार्य करतो. मला त्रास होईल ते ठीक आहे, पण दुसऱ्याला दुःख होईल याचा मला आनंद आहे, अशी वृत्ती तमोगुणी कर्म करणाऱ्याची असते. ही कर्म शास्त्राच्या विरुद्ध तो करत असतो, ज्याला विकर्म म्हणतात. म्हणजे मग त्याच्यामध्ये मूक प्राण्यांना त्रास देणं असेल, कुठल्या गरिबांना त्रास देणं असेल, तर ही सर्व जी कार्य आहेत ना, ही तमोगुणी प्रकारची कार्य आहेत. तमोगुणी म्हणजे अज्ञान असतं त्याला, त्यामुळे तो कसंही आपल्या मनाला वाटेल तसं तो वागत असतो. हा, आता पुढची स्लाइड बघूया माताजी. जो मनुष्य हा वा. प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशापयश यामुळे विचलित न होता आपले कर्म करतो, त्याला सात्विक कर्ता असे म्हटले जाते. जो करता कर्म आणि कर्मफळांप्रती आसक्त होऊन फळे भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्ष्याळू, अपवित्र तथा सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो, त्याला रजोगुणी कर्ता म्हटले जाते. जो करता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात चतुर असतो आणि जो आळशी, सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी कर्ता म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सात्विक करता कसा आहे, त्याला काही अहंकार नाहीये, कुठलेही भौतिक लाभ प्राप्तीची त्याची इच्छाही नाहीये. पण तरीही तो कसा आहे, दृढ संकल्पी आहे. रोज त्याने ठरवलं असेल की रोज मी अमक्या वेळेला इतका जप करेन, मंगल आरतीसाठी ह्या वेळेला मी उठेन, नित्य नियमाने मी रोज भगवद्गीतेचं वाचन करेन. तर ही सगळी कार्य ठरल्याप्रमाणे तो उत्साहाने करतो आणि दृढ संकल्प ठेवून तसं करत राहतो. सफलता मिळाली नाही म्हणून तो विचलित होत नाही, कारण त्याची स्वतःची भोगण्याची इच्छा नसते. सफलता मिळाली, त्याच्यामध्ये यश प्राप्त झालं कार्यामध्ये, तर ती कृष्णांची कृपा असं तो मानतो. आणि जर का असफलता मिळाली तर तो समजतो तशीच कृष्णांची इच्छा होती. म्हणजे तो दोन्हीकडे, यश आणि अपयश दोन्हीमध्ये तो स्थिर असतो. सात्विक करता ज्ञानी असतो आणि कृष्णांच्या आनंदासाठी तो उत्साहाने पूर्ण आपल्या शक्तीने कर्म करतो, फळाकडे न बघता आपला जो काही उत्तम प्रयत्न आहे तो हे करण्याचा करत असतो. आता 27व्या श्लोकामध्ये आपल्याला रजोगुणीबद्दल सांगितलंय. हा करता कर्मावरती आणि कर्मफळावरती अत्यंत आसक्त असतो. आता घर, दार, गाडी, भौतिक सुखसोयी, त्यानंतर आपलं जीवन अधिकाधिक सुखदायी कसं बनवता येईल ह्याचाच तो सदैव विचार करतो. आपलं कर्म सफल झालं तर तो फार सुखी होतो, असफल झालं तर तो अत्यंत दुःखी होतो. धनसंपत्तीची त्याची खूप लालसा असते, लोभ असतो त्याला. पण मग ते धन कुठल्या मार्गाने येतं ह्याला तो महत्व देत नाही. मग धन मिळतंय ना, मग ते अयोग्य मार्गानेही का मिळेना, मग तो घेतो आणि ते साठवतो स्वतःकडे. तर स्वतःची इंद्रिय तृप्तीसाठी असे रजोगुणी पापकर्म देखील करू शकतो. कारण त्याच्यामध्ये लोभ असतो, इतरांचा तो द्वेष करतो, कोणाचा इतरांचा उत्कर्ष होताना बघून त्यांचा तो द्वेष करतो. आणि आपल्या धन त्याचं सर्वस्व आहे, आपल्या बरोबर कायम राहील असंच त्याला हे वाटत असतं. हे रजोगुणातले त्यांचे म्हणजे गुणधर्म झाले. आता 28व्या श्लोकामध्ये तामसिक कर्त्याबद्दल सांगितलं आहे. तामसिक कर्ता कसा आहे, विकर्म करत असतो, शास्त्राच्या विरुद्ध करतो कार्य, कारण शास्त्राबद्दलचं ज्ञानच नसतं त्याला. मग असे लोक कपटी असतात, दुसऱ्याचा अपमान करणारे असतात, अतिशय आळशी म्हटलेलं आहे इथे, जसं कामामध्ये चालढकल करणारी असतात आणि त्यामुळे कायम ते दुःखीच असतात. अशा प्रकारे तमोगुणामध्ये म्हणजे अज्ञानाचा अंधकार असल्यामुळे तिथे ते घट्ट जखडलेले असतात. आणि अशा लोकांना आपण कितीही समजावलं की तुम्ही ह्या प्रकारे वागू नका, अशा प्रकारे कार्य करू नका, त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. एखादा आध्यात्मिक गुरूंच्या सान्निध्यात ते आले आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे स्वतःमध्ये त्यांनी जर का बदल घडून आणला तरच या गुणाच्या प्रभावातून ते बाहेर पडू शकतात. हा, आता पुढची स्लाइड घ्या माताजी. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारची बुद्धी. हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भयत्व, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो, ती सात्विकी बुद्धी होय. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही, ती राजसिक बुद्धी होय. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म तथा अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते, ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. बघा आता ह्या 3 श्लोकांमध्ये बुद्धीबद्दल आपल्याला सांगितलंय. 3 गुण बुद्धीवरती कसा प्रभाव टाकतात. सत्वगुणी बुद्धी ही 30व्या श्लोकात सांगितली आहे. ही कशी असते तर ज्याद्वारे मनुष्य कुठली कर्म करावीत कुठली करू नये हे व्यवस्थित ठरवू शकतो. म्हणजे त्याच्या बुद्धीला योग्य अयोग्याची व्यवस्थित जाण असते. सारासार विचार करून तो व्यक्ती ठरवू शकतो की मला काय केलं पाहिजे. ही झाली सात्विक बुद्धी. सात्विक बुद्धीच्या माणसाने शास्त्राचं ज्ञान घेतलेलं असतं, त्यामुळे त्याला काय करायचं काय करायचं नाही याची स्पष्टता असते. त्यामुळे काही झालं तरी तो चुकीची कर्म करायला जात नाही. म्हणजे एखाद्याने आता त्याला बघा सिनेमाला बोलवलं, त्याचे मित्र जात असतील सिनेमाला आणि ह्याला खूप आग्रह जरी केला तरी तो विचलित होत नाही. तो निग्रहाने सांगतो की माझा आता भगवद्गीतेचा क्लास आहे किंवा मला जप करायचा आहे, कारण त्याला स्पष्टपणे ते माहिती असतं. काय झालं, आवाज आहे? हा बरं, आपला माईक जरा म्यूट ठेवा हा सगळ्यांनी. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो माताजी. हा बर. हो हा माताजी, आवाज तर येतोय. हा बर. आता जसं आता हा सत्वगुणी आहे तर त्याची बुद्धी कशी असते की त्याचा निर्णय दृढ असतो. त्यामुळे जर का त्याचा भगवद्गीतेचा क्लास असेल आणि त्याच्या मित्रांनी उद्या त्याला त्याच वेळेला कुठे बाहेर सिनेमाला जाऊया हॉटेलमध्ये जाऊया असं बोलवलं तरी तो जात नाही, कारण दृढ निश्चयी असतो. तो सांगू शकतो त्यांना की नाही, माझा आता गीतेचा क्लास आहे, मी काही तुमच्या बरोबर येणार नाही. म्हणजे काय करायचंय त्याला ह्याच्याबद्दल मनामध्ये कुठलाही गोंधळ नसतो. त्याला माहिती असतं की मला भगवद्गीतेचा अभ्यासाची वेळ आहे, मी आता तेच करणार. म्हणजे शास्त्राच्या आधारावरती तो निर्णय घेत असतो आणि त्याप्रमाणे तो कर्तव्य करत असतो. 31व्या श्लोकामध्ये आपल्याला रजोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे. आता सात्विक बुद्धीचा मनुष्य कसा आहे, योग्य आणि अयोग्याचा तो भेद करू शकतो. पण हा रजोगुणी व्यक्ती हा भेद करू शकत नाही. त्याचं लक्ष कुठे असतं, माझ्या फायद्याचं काय आहे हे त्याला महत्वाचं असतं. ज्ञान थोडंसं असतं त्याला, पण त्याला भौतिक लाभाची जी इच्छा असते ना ती त्याची जास्त प्रबळ असते. तर त्यामुळे तो जिथे त्याला लाभ दिसतो, जिथे त्याला फायदा आहे त्याचा असं दिसतो, तर ते कार्य करण्याकडे तो जास्त पटकन जातो. आणि तमोगुणी आहे तो कसा आहे, त्याला अज्ञानच आहे. सगळी सत्वगुणाच्या विरुद्धच कार्य करत असतात ते. धर्माला अधर्म समजतो. म्हणजे सात्विक बुद्धी म्हणजे आपण काय म्हटलं की स्पष्ट त्यांना समजतं की काय करायचं काय नाही करायचं. आणि राजसिक बुद्धी म्हणजे कशी असते की नक्की समजत नाही काय करावं काय नाही करत. आणि तमोगुणी म्हणजे जे करतात ते सगळं अयोग्यच असतं, विपरीतच करतात सत्वगुणाच्या. आणि अशा तामसिक बुद्धीमुळे मनुष्य नास्तिक असतो, भगवंतांवर त्यांना अजिबात विश्वास नसतो. असे तामसिक बुद्धीवाले लोक महात्म्याला सामान्य समजतात आणि सामान्याला कोणीतरी महात्मा समजून त्याची पूजा करतात. ही झाली तामसिक बुद्धी. म्हणजे अशा प्रकारे ती माणसाला वागायला लावते. जसं आता एखादा दारुडा असेल, त्याच्या व्यसनासाठी तो घरदार पण विकेल, आपल्या बायका मुलांना तो त्रास पण देईल, कारण त्या तमोगुणाच्या तो प्रभावाखाली असल्यामुळे असा तो वागत असतो. हा आता पुढची स्लाइड घेता माताजी. हा वाचा माताजी. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारचे निश्चय. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे दृढपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. परंतु हे अर्जुना, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म अर्थ आणि काम यांच्या फळांवर आसक्त असतो, तो निश्चय राजसिक होय. हे पार्थ, जी धृती स्वप्न भय आणि शोक विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धी पूर्ण धृती म्हणजे तामसिक निश्चय होय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 3 प्रकारच्या निश्चयांवरती कसा प्रभाव पडतो बघा या 3 गुणांचा. आता 33व्या श्लोकामध्ये आपल्याला सात्विक निश्चय कसा आहे त्याबद्दल सांगितलंय. सात्विक निश्चय म्हणजे जो अतूट आहे. एखादा दिवस केलं एखादा दिवस केलं नाही असं नाही, निरंतर तो व्यक्ती तशी कामं करत राहतो. या सात्विक निश्चयामुळे मनुष्य आपल्या मनाला आणि इंद्रियांना नियंत्रण करू शकतो, कारण नियमितपणे तो कृष्णांच्या सेवेच्या कार्यामध्ये स्वतःला संलग्न करतो. आता दृढ निश्चयी असतो म्हणूया. जसं इथे आता आपण श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घेऊ शकतो बघा. ते अमेरिकेला जेव्हा गेले त्यावेळेला त्यांनी बोटीतून प्रवास करताना त्यांची तब्येतही बिघडली होती, हार्ट अटॅक पण येऊन गेले त्यांना 2
पण त्यांचा निर्धार इथे कायम होता. कारण गुरूंच्या आदेशानुसार त्यांना भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी तिथे पाश्चात्य देशामध्ये जायचं होतं. आणि या निर्णयाच्या आड मग कोणीही येऊ शकलं नाही. अगदी त्यांची स्वतःची तब्येत सुद्धा त्यांनी येऊ दिली नाही. तर हा सात्विक निश्चय असतो, अत्यंत दृढ निर्धार असा. आणि असा व्यक्ती मग नित्य नियमाने अशा कार्यात जोडलेला असतो, त्यामुळे तो इंद्रिय संयमन व्यवस्थितपणे करू शकतो. 34व्या श्लोकामध्ये राजसिक निश्चय कसा असतो हे आपल्याला सांगितलंय. आता रजोगुणी व्यक्तीसाठी आपण जसं म्हणतो की इंद्रिय तृप्ती त्याला खूप महत्वाची असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही असेल त्याला तर ती इंद्रिय तृप्ती असेल. म्हणजे त्याची भोगवृत्ती जास्त असते, इंद्रिय तृप्ती करण्याची त्याची इच्छा खूप प्रबळ असते. आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याचे महत् प्रयास असतात, खूप परिश्रम घेतो तो. आणि त्याच्या इच्छाही असंख्य असतात. त्या इच्छापूर्ती करण्यासाठी त्याचा निश्चय असतो. म्हणजे आता अनेक इच्छा त्याच्या असतील, त्याच्यामधली एखादी इच्छा असेल की मला दिवसातून 1 माळ जप करायचा आहे. पण होतं काय त्याचं की आता कोणी जसं आपण मगाशी उदाहरण जे घेतलं की तो जप करायला बसलाय आणि मग त्याच वेळेला त्याला मित्रांनी सांगितलं की आम्ही सगळं सिनेमाला चाललोय, तर त्याला बोलवायला आले. तर मग हा जपमाळ खाली ठेवतो आणि त्यांच्याबरोबर सिनेमाला जायला तयार होतो, कारण त्याचा निश्चय दृढ नसतो. सात्विक माणसाचा निश्चय कसा असतो? दृढ निश्चय असतो. आपल्या निर्णयाच्या आड तो कशाला येऊ देत नाही. आणि 35व्या श्लोकामध्ये इथे आपल्याला तमोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलंय. तमोगुणी व्यक्ती कसा आहे? केवळ स्वप्न बघतो, काहीही कार्य करत नाही, त्यामुळे तो दुःखी असतो. आणि म्हणजे ज्याला म्हणतात ना की दुर्बुद्धीच असते त्याला, जे केलं तेही त्याचं अयोग्यच कार्य करत असतो. आणि त्यामुळे अशा मनुष्याचं मग पतनच होताना दिसतं. हा, आता पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, वाचा प्रकृतीच्या माताजी. गुणांवर आधारित 3 प्रकारचे ज्ञान. जे सुख आरंभी विषासमान प्रतीत होत असूनही शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले जाते. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी ते विषाप्रमाणे असते. अशा सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सुखावरती कसा परिणाम हे 3 गुण करतात हे आपल्याला या 3 श्लोकांमध्ये सांगितलंय. सगळ्यात प्रथम आपल्याला सात्विक सुख कसं आहे, तर आरंभी विषासमान वाटतं पण शेवटी अमृत तुल्य असतं म्हणून सांगितलंय. म्हणजे सुरुवातीला करायला अत्यंत कठीण वाटतं पालन करण्यासाठी, पण मनुष्य ते करण्यामध्ये जर का यशस्वी झाला तर त्याला अमृततुल्य असं सुख मिळू शकतं. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, आपल्याला म्हणतो ना आपण, जुनी व्याधी असेल, क्रॉनिक डिसीज असेल, तर त्याच्यावरती काहीतरी कडू औषध आपल्याला घ्यायला सांगतात. मग ते कडू औषध घेणं हे आपल्याला प्रथम खूप त्रासदायक वाटतं, पण आपण जर का घेत राहिलो तर ते आपल्या शेवटी स्वास्थ्यासाठी लाभदायक ठरतं. किंवा झोपेमधून उठून आपल्याला मंगल आरतीसाठी जाणं हे सुरुवातीला अवघड वाटतं, पण नंतर आपल्याला ती सवय होते. विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यास करणं किंवा आपल्याला तब्येत चांगली ठेवावी म्हणून नियमित व्यायाम करणं, ही सगळी अशीच उदाहरणं आहेत. किंवा ज्यांना फास्ट फूड खाण्याची सवय असते बघा, त्यांना अशा प्रकारचं खाणं बंद करणं हे सुरुवातीला खूप अवघड वाटतं, पण नंतर तेच त्यांच्या स्वास्थ्यासाठी खूप उपयोगी ठरतं. आता 38व्या श्लोकामध्ये आपल्याला रजोगुणी सुखाबद्दल सांगितलंय. रजोगुणी सुख हे कसं आहे? इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगातून हे प्राप्त होणारं सुख आहे. आता हे कसं आहे, सुरुवातीला आनंद देतं पण नंतर हे दुःखाचं कारण बनतं. युवा पिढीमधले अनेक तरुण तरुणी बघा एकमेकांकडे शारीरिक दृष्ट्या आकर्षित होतात, तेव्हा ते खूप बरं वाटतं. तो काही काळ खूप सुखकारक असतो, पण कालांतराने जेव्हा ते वेगळे होतात तेव्हा तेच त्यांच्या दुःखाचं किंवा शोकाचं कारण बनतं. तर हे राजसिक सुख झालं, जे आरंभी अमृताप्रमाणे आहे पण नंतर विषाप्रमाणे आहे. म्हणजे सुरुवातीला आनंद उपभोग पण नंतर दुःखामध्ये तो बदलतो. आपण 22वा श्लोक 5व्या अध्यायातला जो कृष्ण म्हणाले होते, येही संस्पर्शजा भोगा दुःख योनव एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. म्हणजे बुद्धिमान मनुष्य जो असतो तो भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये सहभाग घेत नाही,
कारण काय की अशा सुखांना आरंभ पण असतो आणि शेवट पण असतो. म्हणून बुद्धिमान व्यक्ती ह्याच्यामध्ये स्वतःला जोडून घेत नाही. न तेषु रमते बुधा, बुधा म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. तर या इंद्रिय सुखांच्या कारणाकडे असा व्यक्ती आकर्षित होत नाही. जिथे बघा त्वरित सुख आहे, त्वरित सुख म्हणजे ज्याला आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो ना, ते राजसिक सुख झालं. गुलाबजाम बघाय आपण खायला आवडतात, तर तो स्वाद कधीपर्यंत असतो, जिभेवर असेपर्यंतच तो मिळतो. म्हणजे क्षणिक आहे. एकदा की आपण गिळला की आपल्याला काही त्याचा लाभ नाही किंवा आवडतो म्हणून आपण अतिसेवन केलं तर तेही आपल्यासाठी लाभदायक होत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे राजसिक सुखाबद्दल सांगितलेल्या आहेत. राजसिक सुख हे क्षणभंगूर असतं. शाश्वत सुख हे कसं असतं, केवळ शाश्वत गोष्टींमधूनच प्राप्त होऊ शकतं. आणि कृष्ण म्हणतात ना, अनेक ठिकाणी म्हटलंय भौतिक जगाचं वर्णन करताना बघा, दुःखालयम अशाश्वतम किंवा अनित्यम असुखम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे भौतिक जगाचं स्वरूप कसं आहे, अशाश्वत आहे. मग अशी अशाश्वत गोष्ट शाश्वत सुख आपल्याला प्रदान करूच शकणार नाही. कारण हे भौतिक जगाचं स्वरूपच तसं आहे आणि या भौतिक जगात असलेल्या सर्व गोष्टीही अशाश्वत स्वरूपाच्याच आहेत. म्हणजे तात्पुरतं सुख प्रदान करणाऱ्या आहेत. शाश्वत गोष्ट कुठली आहे, तर केवळ कृष्ण आहेत, आपला आत्मा आहे आणि आपल्या आत्म्याचा कृष्णांच्या बरोबरचा संबंध आहे. तर जेव्हा आपण हा आपल्या आत्म्याचा संबंध कृष्णांच्या बरोबर जोडू शकू, तेव्हा आपल्याला मात्र शाश्वत सुख प्राप्त होऊ शकतं. आणि 39व्या श्लोकामध्ये आपल्याला तामसिक सुखाबद्दल सांगितलंय, जे सात्विक सुखाच्या अगदी विरुद्ध असतं. तमस गुण म्हणजे आळस, निद्रा, यामध्ये तो सुख मानणारा व्यक्ती असतो आणि अज्ञानात असतो, भ्रमामध्ये असतो, गोंधळलेला असतो. त्यामुळे त्याला योग्य अयोग्य काही कळत नाही. पापकर्म करतो, कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असतो, त्यामुळे नक्कीच दुःखी असतो तो. म्हणजे आता आपण तिन्ही समजून घेतलं. रजोगुणी कसं आहे, आरंभी सुख आहे, क्षणिक सुख आहे, पण शेवटी दुःख आहे. तमोगुणी कसं आहे, आरंभी पण दुःख आहे आणि शेवटी पण दुःख आहे. आता एखादं उदाहरण जर का घ्यायचं झालं तमोगुणी सुखाचं, जे विषासमान कडूच असतं, दुःखदायी असतं, पण तरीही त्याचा भोग लोक करताना दिसतात, म्हणजे दारू इत्यादीची नशा. खरं तर काही आनंद नाहीये, पण लोकांना वाटतं की त्या व्यसनामधून किती सुखाची अनुभूती मिळते आहे, कारण ते तमोगुणाचे लक्षण आहे. तर आपल्याला समजून काय घ्यायचंय की ही जी सुखाची पातळी आहे ही तमोगुणापासून रजोगुणापर्यंत आणि रजोगुणातून सत्वगुणापर्यंत आपल्याला प्रगत करायची आहे. आणि हे कसं करू शकतो, तर कृष्ण भावनेशी जोडून करू शकतो. कृष्ण भावनेमध्ये आपल्याला अनेक कार्य म्हटलेली आहेत करण्याची, जसं जप करू शकतो नियमितपणे, भगवद्गीता, श्रीमद भागवतम यांचं श्रवण करू शकतो. म्हणजे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम हे जे आपल्याला विधी सांगितलेले आहेत, हे आपण नित्य नियमाने जेव्हा करू त्यावेळेला हे आपली प्रगती होऊ शकते. जसं दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात की उच्चतर रसाचा आपण अनुभव घेतला ना की निम्न रसामधल्या गोष्टी आपल्याला मुळीच गोडी वाटत नाही त्याच्याबद्दल. तसंच ज्या व्यक्तीने आता कृष्णांच्या भक्ती सेवेचा गोडी चाखली आहे, कृष्णांच्या सौंदर्याची त्याला गोडी आहे, तर मग अशा व्यक्तीला भौतिकामधल्या सगळ्या गोष्टी त्या पुढे फिक्क्या वाटू लागतात, तुच्छ स्वरूपाच्या वाटू लागतात. हा, तर हे अशा प्रकारे आपल्याला म्हणजे कृष्ण भावनेशी आपल्याला जोडून घेतल्याने मग आपला स्तर आपण उन्नत करू शकतो. हा, आता पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, वाचा. अनुवाद वाचला तरी चालेल माताजी फक्त. अच्छा. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे वर्णांबद्दल सांगितलेलं आहे आणि 3 गुण आहेत, त्यानुसार हे वर्णाश्रम कसं त्याच्यावरती प्रभाव टाकतात ह्याच्यावरती आपल्याला हा श्लोक 3 सांगतात. आता वर्ण म्हणजे काय, आपला व्यवसाय, आणि आश्रम म्हणजे आध्यात्मिक जीवनाची जी स्तर आहे किंवा पायरी आहे म्हणूया. तर हे 4 वर्ण कुठले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर इथे कृष्ण काय सांगतात हे आपण चौथ्या अध्यायामध्ये शिकलेलो आहे बघा, की ब्राह्मण आहे का, कोण क्षत्रिय आहे, कोण वैश्य आहे, कोण शूद्र आहे, हे आपल्या जन्माने ठरत नाही, हे आपल्या गुणानुसार ठरतं.
आता ब्राह्मण याचे गुण आपल्याला सांगितलेले आहेत या श्लोकामध्ये. तर शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता, हे 9 गुण ज्याच्यामध्ये असतील तो ब्राह्मण. 43व्या श्लोकामध्ये क्षत्रियाबद्दल सांगितलंय. क्षत्रिय कसा आहे, रजोगुणात असतो. मग त्याच्यामध्ये शौर्य असायला हवं, तेज, निर्धार, दक्षता, धैर्य, औदार्य आणि नेतृत्व, हे 7 गुण ज्याच्यामध्ये असतील तर तो क्षत्रिय म्हटला गेलेला आहे. मग वैश्य जो असतो तो रजोगुण आणि तमोगुण यांचं मिश्रण त्याच्यामध्ये असतं आणि तो कृषी, गौरक्षा आणि व्यापार करतो. आणि शूद्र तमोगुणात असतो आणि इतर 3 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्याकडे तो सेवक बनून कार्य करतो. तर हे याप्रमाणे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. 4थ्या अध्यायातला जो श्लोक होता चातुर्वर्ण मया सृष्ट, त्याच्यामध्ये हे आपल्याला अधिक सविस्तरपणे सांगितलंय आणि इथे संक्षिप्त मध्ये सांगितलंय. हा, आता पुढचं स्लाइड घ्या माताजी. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. सर्व हरे जीवांना कृष्ण. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय सांगतायत की प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत बघा. त्यामुळे एक व्यक्तीचं काम दुसरा व्यक्ती करू शकत नाही. जसं आता आर्मीमध्ये जवान असेल, एखादा जवान म्हणून कार्य करत असेल, तर त्याला कोणी सांगितलं की तू आता कॉलेजमध्ये जाऊन शिक्षकाचं काम कर, तर ते तो नाही करू शकणार व्यवस्थितपणे. किंवा एखाद्या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाला सांगितलं की तू आता आर्मीमध्ये जाऊन जवान म्हणून कार्य कर, तर ते तो करू शकणार नाही, कारण प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. तर आपल्या गुणांना जाणून घेऊन त्याप्रमाणे आपण कर्तव्याचं जर का पालन केलं तर आपली आध्यात्मिक प्रगती आपण करू शकतो. म्हणजे आपला गुण प्रथम ओळखायला पाहिजे आणि त्या अनुसार आपल्याला तो व्यवसाय निवडला पाहिजे. असं नाहीये की ब्राह्मण नेहमी वेद अध्ययन करतो म्हणून त्यालाच कृष्णाची प्राप्ती होईल, असं इथे कृष्ण सांगत नाहीत. तर कृष्ण काय सांगतात, तुम्ही तुमच्या स्वधर्माचं जरी पालन केलं, मग तुम्ही क्षत्रिय असाल, वैश्य असाल किंवा शूद्र असाल, तरी तुम्ही माझी प्राप्ती करू शकता. स्वधर्माचं मात्र पालन तुम्हाला करावंच लागेल. आता क्षत्रिय जर का असं म्हणाला की माझं कर्तव्य सोडून, क्षत्रियाचं कर्तव्य काय असतं बघा, संरक्षण हे त्याचं कर्तव्य आहे. तर मग माझं कर्तव्य सोडून मी ब्राह्मणांच्या सारखं ज्ञान अर्जन करतो, वेद पठण करतो, तर ते त्या क्षत्रियासाठी योग्य असणार नाही. त्याने स्वधर्माची कर्तव्य सोडून दुसऱ्या वर्णाची कर्तव्य जर का तो करू लागला तर ते त्याच्यासाठी योग्य असणार नाही. स्वधर्माचं पालन आध्यात्मिक उन्नती घडवणार आहे. तर या श्लोकावरून कृष्ण आपल्याला हेच समजावून सांगतायत की जो लाभ ब्राह्मणाला वेद अध्ययन इत्यादी करून मिळेल, तोच लाभ क्षत्रियाला युद्ध करून मिळेल. त्यामुळे आपला वर्ण कुठलाही असो, आश्रम कुठलाही असो, आपल्याला स्वधर्माचं पालन हे करायलाच पाहिजे. हा, पुढचा घ्या श्लोक माताजी. हा वाचा हा श्लोक माताजी. श्लोक वाचू. हा वाचा हा. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ती पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे असं का म्हटलंय की मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचं अनुकरण करू नये? कारण कसं आहे, प्रत्येकाचा गुण वेगळा आहे बघा. त्याला त्याच्या स्वभावानुसार कर्म करायला पाहिजे. आता मनुष्याला असं वाटायला लागलं की मी दुसऱ्याचं कर्म का करावं, असं त्याला का वाटतं? कारण त्याला काय वाटतं की माझ्या कर्मामध्ये काहीतरी दोष आहे. सगळ्यांनी म्यूट व्हा बरं, आपल्या माईकची काळजी घ्या सगळ्यांनी. हा, आता हा जो क्षत्रिय आहे बघा, तो देशाची रक्षा करतो. आपण म्हटलं ना, क्षत्रियाचा गुणधर्म काय आहे, संरक्षण करणं. मग तो जर का म्हणू लागला की आता शत्रू सेनेमधील अनेक जवानांना मला मारावं लागतं, मग त्यापेक्षा मी कसं करेन, मी ब्राह्मणाचं कार्य करेन, मी वेदांचा अभ्यास करेन, ज्ञान घेईन आणि तो इतरांना देईन सगळं ज्ञान. मग ब्राह्मण काय विचार करेल की माझ्या कामामध्ये मला विशेष धन मिळत नाही, पण हा वैश्य कसा आहे, व्यापार करतो, खूप धन कमावतो. पण वैश्य विचार कसा करत असेल की मला हे व्यापार करत असताना खूप खोटं बोलावं लागतं, त्यापेक्षा मी कसं आहे,
कोणाचा माईक ओपन आहे बरं? मीनाक्षी माताजी हा, म्यूट मीनाक्षी प्लीज. माताजी, जरा सगळ्यांनी आपल्या माईकची काळजी घ्या बरं. हा, मग माझी लिंक जाते, मग मला आठवत नाही मध्येच काहीतरी. बरं, हरकत नाही. हा, तर इथे आपण काय बघतोय की प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझ्या कर्मामध्ये काहीतरी दोष आहे, म्हणून मी कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या गुणात म्हणजे मनुष्याचं मी कार्य करतो असं त्याला वाटत असतं. तर इथे कृष्ण आपल्याला या श्लोकाद्वारे हेच सांगतायत, सूचना देत आहेत की असं केल्याने आपल्यासाठी ते योग्य होणार नाही. आपल्या गुणाप्रमाणे आपल्याला वर्ण निवडून व्यवसाय केला पाहिजे. आता एखाद्यामध्ये जर का शिक्षक बनण्याचे गुण आहेत बघा, तर तो कॉलेजमध्ये प्रोफेसर बनेल, शाळेमध्ये शिक्षक बनेल. पण त्याला जर का त्याच्या म्हणजे त्याला हे करणं जमलं नाही आणि त्याला कुठला तरी व्यवसाय करावा लागत असेल, तर तो करेल व्यवसाय, पण त्याच्यामध्ये तो आनंदी राहणार नाही. हा, तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बरेचदा बघा स्टुडंट्स असतात, विद्यार्थी असतात, त्यांचे सगळे मित्र इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत आहेत असा म्हणून तेही घेतात. म्हणजे 4 मित्रांनी घेतली तर मला पण तिथेच घ्यायला पाहिजे अशा ह्याने ते घेतात ऍडमिशन. पण त्याच्यामध्ये जर का तसे गुण नसतील इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे, तर तो अभ्यासक्रम करणं त्याला जड जाईल, लक्ष लागणार नाही अभ्यास करताना, आणि त्याचा परिणाम काय होईल की तो परीक्षेमध्ये नापास होईल. मग अशा असफलतेचा परिणाम त्याच्यावरती निराशा येईल, आणि मग काही वेळेला विद्यार्थी एकदम टोकाचं पाऊल आत्महत्या करण्याचं वगैरे पण उचलताना ह्या कारणासाठी दिसतात. त्यासाठी आपल्याला लक्षात काय ठेवलं पाहिजे, आपल्या गुणानुसार आपण कार्य केलं पाहिजे. आता इथे ना चित्रामध्ये आपण दाखवलंय ना, त्यानुसार हेच समजून घेऊया. काही प्राणी दाखवलेत बघा. त्या प्रत्येक प्राण्याचे गुण म्हणजे गुणवत्ता त्यांची वेगळी वेगळी आहे. आणि एक हा जो माणूस आहे त्याने या सगळ्या 7 प्राण्यांना आपल्या समोर उभं केलंय आणि या सगळ्यांना एकच परीक्षा दिली आहे की जो झाडावरती पहिला चढेल त्याला बक्षीस मिळेल. आता तुम्ही प्रत्येक जर का तो प्राणी बघितला, प्रत्येकाची गुणवत्ता वेगळी वेगळी आहे. हत्ती काय म्हणतोय की मी झाडावर चढलो तर ते झाड खाली पडेल. पेंग्विन सारखा प्राणी आहे, तो कुठे थंड प्रदेशात राहतो, त्याने कधी झाड बघितलेलंच नाहीये, तो म्हणतो मला झाड म्हणजे काय तेच माहिती नाही, कसा चढणार मी त्याच्यावरती. मासा आहे, मासा तर पाण्याच्या बाहेर पडूच शकत नाही कारण तो मरूनच जाईल. तर शेजारी सील आहे, तोही पाण्यात राहणारा प्राणी आहे, त्यालाही झाडावर चढता येणार नाही. कुत्रा आहे, कुत्रा म्हणतो बघतो जमतो का प्रयत्न करून. पण कावळा आणि माकड हे कसे पटकन झाडावर चढू शकतील. आता कुत्र्याने जरी प्रयत्न केले तरी तो त्यात यशस्वी होणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपलं कर्म आपल्या गुणानुसार निवडतो, ते कर्म आपण सहजगत्या करू शकतो. जसं आता हा कावळा आहे आणि माकड आहे, हे झाडावरती पटकन चढू शकतील. तर जेव्हा आपण आपल्या गुणानुसार कार्य निवडतो तर ते आपल्याकडून सहजगत्या होतं, आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण वेळ पण देऊ शकतो, ज्याने आपली पुढे उन्नती होऊ शकते. आणि जे कर्म आपण निवडलं त्याचं फळ आपण आनंदाने कृष्णांना अर्पण करू शकतो. आता हा जो कुत्रा आहे त्याने कितीही जरी प्रयत्न केले झाडावर चढण्याचं, त्यात तो असफलच होईल. म्हणजे खूप प्रयत्न केले पण यश मिळालं नाही, त्यामुळे तो निराश होईल. तर तसंच जेव्हा आपणही आपल्या गुणाप्रमाणे जर का आपला व्यवसाय निवडला नाही, तर मग आपल्यालाही अशी निराशा येते, आणि अशी निराशा आल्यावरती आपलं मन स्थिर नसतं. मग आपण स्थिर मनच नाहीये, अस्थिर मनाने आपण कृष्णांचा विचारही करू शकत नाही. अशांत मन हे कसं असतं, सदैव इंद्रिय तृप्तीच्याच वेगळ्या वेगळ्या योजना शोधत असतं. कारण मनाला वाटतं की इंद्रिय तृप्ती केल्यावरती मला आनंद प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल, आणि ते करताना व्यक्ती मग अधिकच बंधनामध्ये अडकत जातो. तर इथे कृष्णांनी काय सांगितलं आपल्याला की तुमचा वर्ण हा तुमच्या गुणांवरती अवलंबून आहे, तुमच्या जन्मावरती नाही. परक्याचं कर्म तुम्ही करू नका, ज्या तुम्ही गुणामध्ये आहात त्याप्रमाणे कर्म करा. त्याच्यात दोष जरी असतील ना तरी तेच कर्म करा, त्यानेच तुमची आध्यात्मिक उन्नती होऊ शकेल. म्हणजे आपण म्हणतो ना वन फिट्स ऑल, ही सिच्युएशन जिथे आहे की एकच परीक्षा दिली आहे की झाडावरती चढून दाखवा, तर ही सगळ्यांची गुणवत्ता चेक करण्यासाठी किंवा हे योग्य नाही. म्हणजे हे परीक्षा बरोबर होणार नाही, कारण प्रत्येकाचे गुण हे वेगळे वेगळे आहेत. त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांना जर का कार्य दिलं तर ते यशस्वीरित्या करू शकतील. हा, आता पुढची घ्या स्लाइड माताजी. हा, वाचा माताजी. जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राप्त भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता इथे मूळ उद्देश काय आहे की आपल्याला या 3 गुणातून प्रगती करायची आहे. या गुणांना पार करायचंय. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणांना पार करून विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित व्हायचंय, ज्याला आपण गुणातीत अवस्था म्हणतो. तर भक्तीच्या द्वारे आपण हे करू शकतो. जेव्हा आपण कृष्णांची भक्तिमय सेवा करू शकतो तेव्हाच या 3 गुणांना आपण पार करू शकतो. कृष्ण भावना भाविक जीवन जगत कृष्णांच्या बरोबर जोडून घेतल्याने ही अवस्था आपण गाठू शकतो. तर आपली कृष्णांकडची वाटचाल जर का आपल्याला पुढे करत राहायची असेल तर या 3 गुणातून पार होणं आपल्याला हे आवश्यक आहे. जेव्हा आपण विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होऊ ना तेव्हाच ही स्थिती प्राप्त करू शकू. हा, आता पुढची घ्या स्लाइड माताजी. हा, वाचा माताजी, श्लोक पण वाचा. प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही. तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आधीच्या श्लोकात आपण म्हटलं ना गुणातीत अवस्था, 3 गुणांना जो व्यक्ती आता पार करू शकतो त्याबद्दल कृष्णांनी या श्लोकामध्ये सांगितलंय, जो ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करतो. तर इथे कृष्ण सांगतायत की आपला मूळ उद्देश काय आहे मनुष्य जीवनाचा, की कृष्ण धामात पोहोचणे. मग जे भक्तिमय सेवेमध्ये कृष्णांच्या संलग्न आहेत, जे हळूहळू आध्यात्मिक प्रगती करू शकतात आणि मग आत्मसाक्षात्काराची ही ब्रह्मभूत अवस्था गाठू शकतात. तर हे वैशिष्ट्य इथे दिलेली आहेत या ही स्थिती गाठण्याची. तर जसा हा भक्त आहे तो त्यावेळेस जेव्हा तो ब्रह्मभूत स्तरावरती स्थित असतो किंवा ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो तो सर्व प्राणी मात्रांना समदृष्टीने बघतो, कारण सर्वांमध्ये स्थित परमात्म्याचा अंश त्याला तो जाणू शकतो. कोणी श्रेष्ठ आहे कोण कनिष्ठ आहे असा भेदभाव तो करत नाही आणि प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे या दृष्टीनेच तो बघत असतो. भगवंतांचा नित्य सेवक आहे प्रत्येक जण हे त्याला समजलेलं असतं. हे ज्ञान तो घेतलेलं असतं त्याने, म्हणून त्याला आत्मसाक्षात्कारी किंवा ब्रह्मभूत अवस्था असं म्हटलेलं आहे. हा, पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, वाचा माताजी. भक्त्या मामभिजानाति यावन्याश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे या श्लोकात कृष्ण सांगतायत की भक्तीद्वारेच केवळ मला जाणता येतं. भक्त्या माम अभिजानाती. एकमात्र मार्ग कृष्णांनी सांगितलाय त्यांना जाणण्याचा, जो म्हणजे भक्ती आहे. आणि जो हा मार्ग अवलंबतो तो कृष्णधामामध्ये निश्चितपणे प्रवेश करू शकतो. तर या श्लोकाला भक्ती योगाचं सार आपण म्हणू शकतो की केवळ अनन्य भक्तीनेच आपण कृष्णांना जाणू शकतो. अन्य कुठलाही मार्ग नाही. कर्मयोगाने जाणू शकत नाही, ज्ञानयोगाने जाणू शकत नाही, ध्यान योगाने जाणू शकत नाही. केवळ भक्ती योगाच्या माध्यमातूनच, म्हणजे कृष्णांची प्रेमपूर्वक भक्ती सेवा केल्यानेच कृष्णांना आपण जाणू शकतो. हा, आता पुढचा बघूया 56वा. हा, वाचा माताजी. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, इथे चित्रामध्ये ना श्रीला प्रभुपाद दाखवलेले आहेत आणि आपल्या काही भक्तांच्या बरोबर ते दाखवलेले आहेत. आणि इथे श्लोकामध्ये काय सांगितलंय की आपण स्वप्रयत्नांनी या मार्गामध्ये पुढे प्रगती करू शकत नाही. आपल्याला कृष्णांची कृपा लागते आणि कृष्णांच्या शुद्ध भक्ताची कृपा लागते. आता आपल्याला कुठलं कार्य कर्तव्य हे सोडायला सांगत नाहीत कृष्ण. आपण भगवद्गीता आता 18व्या अध्यायापर्यंत पोहोचलोय ना, कुठेही आपल्याला आपलं कर्तव्य सोडा असं सांगत नाहीत कृष्ण. उलट स्वधर्माचं पालन करण्यावरच जोर देतात. तर इथे आपल्याला कृष्ण
हरे कृष्ण. सगळ्यांनी आपल्या माईकची कृपया काळजी घ्या. तर हा तर आता आपल्याला इथे कर्तव्य करण्यावरती जोर दिलेला आहे बघा. कृष्णांच्या बरोबर जोडून घ्यायला सांगितलेलं आहे. तर कृष्ण आपल्याला असं आपण जर का केलं तर त्यांच्या अविनाशी कृष्णधामामध्ये अवश्य घेऊन जातील. म्हणजे येन केन प्रकारेण म्हणतात ना, मन हा कृष्ण निवेश आहे. कृष्णांचं स्मरण आपल्याला करत राहिलं पाहिजे. आणि ह्याचं महत्व काय आहे? अंतिम समयी आपल्याला कृष्णांचं स्मरण जर का आपण करू शकलो तर मग आपली पुढची गती त्याप्रमाणे होईल. तर इथे श्रीला प्रभुपादांचं चित्र जे दाखवलंय ना, हे खूप समर्पक आहे. बघा आपण आता पुढे पण वाचू, हा श्लोक येणार आहे. कृष्णांच्या कृष्णांच्या शुद्ध भक्ताची सेवा जेव्हा आपण करतो किंवा कृष्णांच्या शुद्ध भक्ताला जेव्हा आपण आनंद देतो ना, असा भक्त कृष्णांना अतिशय प्रिय असतो. हा, तर जेव्हा आपण श्रीला प्रभुपादांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या गोष्टींचं आपण पालन करू, तेव्हा कृष्ण आपल्यावरती निश्चित कृपा करतील. तर हे महत्व आहे इथे. हा, घ्या माताजी आता पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारा न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता आणि अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे कृष्ण बघा या श्लोकाद्वारे आपल्याला दोन मार्ग देत आहेत. भोग करा किंवा माझ्यासाठी कार्य करा. आणि परिणाम पण सांगतायत की भोग करत राहाल तर काय होईल? बंधनात अडकत जाल. जसं आपण 15व्या अध्यायामध्ये तो उलटा अश्वत्थ वृक्ष आपण शिकून घेतलेला आहे. मग त्या अश्वत्थ वृक्षाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जीव कसा अडकून पडतो, म्हणजे तो भौतिक जगामध्येच अडकतो. तिथून बाहेर त्याची सुटका होऊ शकत नाही. पण जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो त्या वेळेला मात्र आपली सुटका या भौतिक जगातून होऊ शकते. म्हणजे कृष्णांनी पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. जसं आई वडील बघा मुलांना सांगतात, संभाव्य धोके समजावून सांगतात, पण शेवटी मुलं ठरवतात त्यांना काय करायचंय. तसंच इथे सांगितलेलं आहे की या भौतिक जीवनाचं जे जीवनाला भवसागर म्हणतो ना आपण, तर या भवसागरामध्ये मनुष्य कसा आहे, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला आहे. आणि या सागरामध्ये जशा बघा अनेक लाटा येतात, वादळ येतात, उसळतात लाटा, तशीच संकट आपल्यावरती येत राहतात. पण इथे कृष्ण काय म्हणतायत की माझ्या कृपेने तुम्ही सर्व संकट पार करू शकाल. आणि या उलट माझ्यापासून दूर गेला, मिथ्या अहंकारामध्ये राहिलात, स्वतःला शरीर मानून भोग करत राहिलात तर मात्र तुम्ही नाश पावाल. तर इथे कृष्णांनी ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. कुठला मार्ग निवडला तर काय परिणाम होईल हे समजावून सांगितलंय, पण स्वातंत्र्य हे आपल्याकडे आहे, काय करायचं ते. हा, आता पुढचा घ्या स्लाइड माताजी. हा, वाचा माताजी. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामसन्न्यस भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा या श्लोकाद्वारे आपल्याला समजतं की कृष्ण प्रत्येकाच्या हृदयस्थळी परमात्मा म्हणून स्थित आहेत. हृद्देशे अर्जुन तिष्ठती म्हटलेलं आहे. तर सर्व जीवांचे भ्रमण, भ्रमण म्हणजे काय? मृत्यूनंतर कुठला जीव कुठे जाणार? 84 लक्ष प्रजाती आहेत, त्यापैकी कुठल्या शरीरात तो आता आत्मा त्याचा जाणार, स्थलांतर करणार, हे कृष्ण नियंत्रित करतात. तर त्यामुळे कोणीही आपण भगवंतांच्या पासून स्वतंत्र आहोत हा विचार कधी करू नये. सर्व जीव हे कृष्णांच्या नियंत्रणाखाली आहेत, म्हणून त्यांना कृष्णांना शरण जाण्यातच आपलं कल्याण आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, वाचा. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधर्माची प्राप्ती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे कृष्ण सांगतायत अर्जुनाला की मला शरण ये, ज्याने तुला परमशांती प्राप्त होईल, परमधामाची
प्राप्ती होईल. आता इथे तुम्ही जर का हे चित्र बघितलं तर राजा प्रतापरुद्रचं चित्र आहे, जो जगन्नाथपुरीचा राजा होता आणि त्याला चैतन्य महाप्रभूंना भेटायची इच्छा होती, जे ज्या वेळेला पुरीमध्ये वास्तव्यासाठी होते. तर जेव्हा त्याने इच्छा आपली प्रदर्शित केली, आपल्या सेवकांना पाठवलं चैतन्य महाप्रभूंकडे, पण चैतन्य महाप्रभूंनी भेटायला नकार दिला. ते म्हणाले, मी संन्यासी आहे आणि कुठल्या राजाला किंवा कुठल्या गृहस्था व्यक्तीला मी भेटत नाही. पण चैतन्य महाप्रभूंच्या सेवकांनी राजाला सांगितलं की चैतन्य महाप्रभू रथयात्रेमध्ये सहभागी होतात, तर तेव्हा राजा तुम्हाला त्यांचं दर्शन होऊ शकेल. आता हा राजा जो होता तो कृष्ण भक्त होता आणि त्यामुळे रथयात्रा ज्या मार्गावरती जाते, तो रथ ज्या मार्गावरती जातो त्या मार्गाची सफाई करण्याची सेवा राजाने स्वतः केली आणि ते बघितलं चैतन्य महाप्रभूंनी आणि ते स्वतः जाऊन त्या राजाकडे बोलले. तर इथे तेच आपल्याला सांगितलंय, जेव्हा तू माझी सेवा करशील, माझ्या म्हणजे मला शरण येशील, त्याने तुला परम शांती प्राप्त होईल किंवा परमधामाची प्राप्ती होईल. हा, पुढची घ्या स्लाइड माताजी. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण येथेच्छसि तथा कुरु. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे कृष्ण सांगतायत अर्जुनाला की मी तुला भगवद्गीतेचं संपूर्ण ज्ञान दिलंय. आता कृष्ण असं म्हणत नाहीयेत अर्जुनाला की जसं मी तुला आता सांगतो तसंच तू कर, पण इथे शब्द काय वापरतात कृष्ण, यथा इच्छसी तथा कुरु, म्हणजे जशी तुझी इच्छा असेल तसं कर. भगवंत जीवाच्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. कृष्ण म्हणतायत त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्याला कुठलीही बळजबरी कृष्ण करत नाहीत, पण एक सूक्ष्म स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाला निर्णय करण्याचं आणि ठरवण्याचं. आता भगवद्गीतेचं संपूर्ण अध्ययन आपण केलं, पण काय करायचं हा निर्णय कृष्णांनी आपल्यावरती सोडलेला आहे. आपण कृष्णांचा सेवक आपल्याला बनायचं आहे का मायेचं बनायचं आहे, हा निर्णय आपल्याला ठरवायचा आहे. आता जीवाचा जसा स्वभाव आहे, जीवाचा मूळ स्वभाव आपण काय म्हटलं, भगवंतांची सेवा करायचा. पण कोणाची तरी सेवा तो करणारच आहे. जर का तो भगवंतांची जीव सेवा करत नसेल तर मग तो मायेची सेवा करेल. आणि जो म्हणजे कृष्णांची सेवा करणार का मायेची सेवा करणार, यावरून त्या जीवाचं भवितव्य पण ठरत असतं. तर आता बघा, लोक म्हणतात ना की आपल्या हातात काहीच नाहीये, सगळं काही परमेश्वरच ठरवतात, म्हणजे कृष्णांच्या इच्छेच्या शिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही. तर ही गोष्ट बरोबर आहे, अनुमती कृष्ण देतात, पण इच्छा मात्र जीव करत असतो. तर त्यामुळे कर्माचं फळ पण जीवच भोगतो. तर इथे जे आपल्याला सूक्ष्म स्वातंत्र्य दिलेलं आहे ना, तो पर्याय निवडण्याचं, यामुळे आपलं भवितव्य हे ठरत असतं. आता कृष्ण श्लोकात जसं म्हणताय तिथे की यथा इच्छसी तथा कुरु, म्हणजे जशी तुझी इच्छा असेल अर्जुना तसं तू कर. कृष्ण कोण आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत, पण तेही कृष्णांना सांगतायत, अर्जुनाला सांगतायत यथा इच्छसी तथा कुरु. कुठलीही बळजबरी अर्जुनावर त्यांनी केलं नाही. असंच भौतिकामध्ये पण नातं असायला पाहिजे ना, म्हणजे जेव्हा नातं दृढ होतं तेव्हा त्या व्यक्तीला आपण स्वातंत्र्य दिलेलं असतं बघा ठरवण्याचं, म्हणजे कुठलीही बळजबरी तिथे नसते. तर मनुष्याने आपल्या सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून हे लक्षात घेतलं पाहिजे की परमात्म्याच्या आज्ञेनुसार आपण कर्म करण्याचं मान्य केलं पाहिजे, आणि असं केल्यानेच तो कृष्ण भावना भावित होऊ शकतो. मनुष्य जीवनाची जी परमोच्च परिपूर्ण अवस्था आहे त्याला प्राप्त करू शकतो. तर साक्षात भगवंत अर्जुनाला इथे युद्ध करण्याचा आदेश देत आहेत आणि भगवंतांना शरण जाण्यातच जीवाचं सर्वोत्तम हित मानलं गेलेलं आहे. तर यामध्ये भगवंतांचा स्वतःचा स्वार्थ काही नाहीये बघा. जेव्हा शरणागत कोणी व्यक्ती नाही, तर तेव्हा तो कसा असतो, मिथ्या अहंकाराने, म्हणजे स्वतःच्या बुद्धीने तो विचार करत असतो. पण जेव्हा व्यक्ती आता भगवंतांना शरण जातो, तेव्हा अशा मनुष्याने भगवंतांच्या आज्ञेच्या बाहेर कार्य करू नये, त्यांचं म्हणणं पूर्ण मान्य करून त्याप्रमाणेच आपल्याला कार्य केलं पाहिजे. तर हेच गीतेचा आपल्याला संदेश आहे की भगवंतांनी जरी अर्जुनावरती सोडलं असेल निर्णय करायचं, तरी अर्जुनाने काय केलं हे आता आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये समजणार आहे. हा, आता पुढचा घ्या श्लोक माताजी. हा, वाचा. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे.
सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञाने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा खूप महत्वाचा श्लोक आहे. भगवद्गीतेमध्ये हा श्लोक दोनदा कृष्णांनी म्हटला आहे. 9व्या अध्यायातला 34वा श्लोक आणि इथे 65वा श्लोक. तर यावरून आपण समजू शकतो. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात, मन मना भव मद्भक्तो, म्हणजे सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मद्याची माम नमस्करू, म्हणजे माझे पूजन कर, मला नमस्कार कर. आणि अशा प्रकारे केल्याने निश्चितच तू मला प्राप्त होशील, हे मी प्रतिज्ञेने सांगतो. म्हणजे असं म्हणत नाही की मला नमस्कार कर, माझे पूजन कर. निश्चितपणे, प्रतिज्ञेने, प्रतिजाने असा शब्द आहे. म्हणजे काय, आश्वासन कृष्ण देत आहेत. तर कृष्णांना हवं आहे की आपण आपली ही जे दुःखालयांमध्ये अडकलेले आहोत आणि दुःख भोगतोय सर्व जीव कृष्णांपासून दूर झालेने, आणि तिथून आता आपली सुटका व्हावी, कृष्णधामामध्ये आपण यावं, त्यासाठी दिलेला हा मार्ग आहे कृष्णांनी आपल्याला. तर दोनदा भगवद्गीतेमध्ये आलेल्या या श्लोकाचं हेच महत्व आहे की आपल्याला सदैव कृष्णांचं चिंतन करता येईल, असं जीवनाला आपल्याला वळण दिलं पाहिजे. अशा प्रकारे आपली दिनचर्या आखली पाहिजे की जिथे आपल्याला कृष्णांचं स्मरण किंवा चिंतन होत राहील. आणि इथे त्याचा परिणाम कृष्ण सांगतायत प्रतिज्ञापूर्वक की जो कोणी असा कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे तो निश्चितपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकेल. आता तुम्हाला आठवतंय ना की कृष्ण आपल्याला 8व्या अध्यायामध्ये म्हणालेले आहेत, अंतसमयी आपला जसा भाव असेल त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर प्राप्त होईल. यम यम वापी स्मरण भाव त्यजती अंते कलेवरम, म्हणजे असा भाव आपला अंतसमयी असेल की जेव्हा आपण कृष्णांचं स्मरण होईल, अंतसमयी आपल्याला कृष्ण आठवतील, तर तसंच शरीर आपल्याला किंवा तसंच आपल्याला पुढचा लोक हा प्राप्त होणार आहे. हेच भगवद्गीतेची शिकवण आहे. आपल्याला प्रतिक्षण आपल्याला भगवंतांचं चिंतन करता आलं पाहिजे, असा मार्ग आपल्या जीवनाला आपण दिला पाहिजे. हा, तर आता पुढचा घ्या माताजी स्लाइड. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणौ व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, अर्जुन हा कृष्णांचा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे हे भगवद्गीतेचं अत्यंत महत्वपूर्ण असं ज्ञान कृष्णांनी अर्जुनाला दिलं आणि अर्जुनाच्या माध्यमाच्या द्वारे हे आपल्यापर्यंत पोहोचलंय. तर खूप महत्वाचा श्लोक आहे हा. भगवद्गीतेचं कन्क्लुजन म्हणता येईल याला. कुठल्या एका शब्दामध्ये भगवद्गीतेचं महत्व सांगायचं तर हा 18.66वा हा श्लोक आहे. तर इथे काय म्हणतायत कृष्ण की सर्व प्रकारच्या धर्माचा तू त्याग कर. कुठल्या धर्माबद्दल कृष्ण म्हणतायत? बघा, अनेक कर्तव्य मनुष्य या भौतिक जगामध्ये करत असतो, त्या कर्तव्याबद्दल बोलत नाहीयेत. आपला आत्मा म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, तर आपला आत्मा हा कृष्णांचा सेवक आहे, कृष्ण स्वामी आहेत आणि आपल्या स्वामीचं सेवा करणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. त्याबद्दल आठवण करून दिली आहे. आता इतके दिवस काय, अनेक जन्म म्हणूया आपण, अनादि जन्म आपण कृष्णांच्या विस्मरणात होतो. ब्रह्मांडामध्ये अनेक आपण म्हणजे शरीर धारण करत होतो. सर्व ब्रह्मांडामध्ये या 84 लक्ष योनी आहे, त्याच्यामधून भ्रमण करीत असताना आता भगवंतांच्या कृपेने तत्प्रसादात मधुसूदन असे शब्द आहेत ना, माझा मोह नष्ट झालाय अर्जुन म्हणतो बघा. तर त्यामुळे अर्जुन आता काय करणार आहे, तर भगवंतांचं जसं सांगणं आहे, भगवंतांनी जसा उपदेश त्याला केलेला आहे त्याप्रमाणे तो वागणार आहे. माझ्या मनाला वाटेल तसं वागणं म्हणजे कसं झालं, ते आसुरी प्रवृत्ती झाली आणि त्याचा परिणामही वेगळा होतो. पण इथे आता कृष्णांनी सांगितलंय हे सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, म्हणजे तुझा जो धर्म आहे, श्रेष्ठ धर्म आत्मा म्हणून, त्याचं तू पालन कर. आणि अशा प्रकारे जो मला शरणागत होतो तो माझी भक्ती करू शकतो आणि जो भक्ती करेल तो कृष्णधामामध्ये पोचेल. तर याला धर्म म्हटलंय. भगवंत सांगतात की जसं मी करायला तुला सांगतो आहे ते केल्याने तू मुक्त होऊ शकशील, म्हणजे या भौतिक जगातून तुला मुक्ती मिळेल. शरणागत झालास तर तुझी सर्व पापांमधून मी मुक्त करेन. तर याहून अधिक आता काय उरलं ना. बघा, कुठलाही मनुष्य दुःख का भोगतो, तर त्याने केलेल्या पापकर्मामुळे तो दुःख भोगत असतो. तर इथे कृष्ण तर आश्वासन देत आहेत की तुझी सर्व पापकर्म मी नष्ट करेन. पण त्या म्हणजे भगवंतांनी आता सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीला आता आचरण ठेवलं पाहिजे आणि पाप करणं थांबवलं पाहिजे.
तर आधीच्या 14व्या अध्यायातला श्लोक आहे बघा, मामचयो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत्य एतान ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे जो भगवंतांची अशा प्रकारे अनन्य भक्ती करतो, आचार्यांनी सांगितलेल्या विधीनुसार त्या मार्गावरती चालतो, तर भगवंत म्हणतात अशा व्यक्तीला कुठलाही धर्म पाळण्याची आवश्यकता नाही. ही झाली शुद्ध भक्ती. केंद्रस्थानी कृष्णांना ठेवून सर्व गोष्टी आपल्या दिनचर्येतल्या कृष्णांच्या बरोबर जोडणं आवश्यक आहे, आणि तसं नसेल तर ते व्यर्थ आहे. कृष्ण केंद्रस्थानी नसतील ना, तर मग आपलं जीवन प्राण्याप्रमाणे होऊन जाईल. आहार, निद्रा, भय, मैथुन यामध्येच तो जन्म निघून जाईल. आता आहार म्हणजे काय? अन्न खाणे. निद्रा म्हणजे झोपणे. भय म्हणजे आपली स्वतःच्या शरीराची रक्षा करणे. आणि मैथुन म्हणजे मुलं जन्माला घालणे. पण सर्व जे प्राणी असतात ना, हे आपल्यापेक्षा या 4 गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. ते काय करू शकत नाहीत? तर ती जिज्ञासा करू शकत नाहीत. मी कोण आहे? भगवंत कोण आहेत? माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे? मला मिळालेल्या या मनुष्य शरीराचा उपयोग काय आहे? हे मात्र ते करू शकत नाहीत. तर त्यामुळे कृष्णांची शरणागती घेऊन आपण ही जिज्ञासा करू शकतो. हा सगळ्यात मोठा धर्म आहे. सर्व धर्म म्हणजे काय? जिथे आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म न करता कृष्णांच्या आनंदासाठी ती करू शकतो, ही शरणागती झाली. ही सगळ्यात मोठा धर्म आहे. तर इथे कृष्ण काय सांगतायत की तू असं केलंस तर मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. कारण भक्तिमय सेवा ही बंधनातून सोडवते आपल्याला. आणि कृष्ण पुढे म्हणतात ना, महाशुच म्हणजे काय? घाबरू नकोस. तर आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे की कृष्ण भावनेशी जोडून घेणं हे सोपं नाहीये. कृष्णांची शरणागती घेणं हे एवढं सोपं नाहीये. बहुतेक मायाशक्तीचा पण प्रभाव असतो. पण कृष्ण म्हणतात की जर का तुम्ही दृढ संकल्प घेतलात तर मी तुमचा निश्चित उद्धार करेन, घाबरू नकोस. माशुच. आता मनुष्याच्या मनात इथे कसा विचार असू शकतो की बघा मी खूप पापकर्म केलीये, मग मी आता कृष्णांच्याकडे कसा जाऊ? किंवा इतके वर्ष, माझं आता वय झालंय, इतके वर्ष मी काही केलं नाही, कृष्णांचं आठवण मला झाली नाही, आता वेळ निघून गेलीये, मग मी आता कृष्णांकडे कसं जाऊ? या सगळ्यांच्यासाठी कृष्ण म्हणतायत महाशुच. कारण कृष्ण कसे आहेत? सुहृदम सर्व भूतानाम आहेत. सर्व जीवांचे ते सर्वोच्च रक्षण करतायत, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यांना शरण गेल्याने आपोआपच आपल्या सर्व पापांपासून आपली मुक्ती होऊ शकते. तर त्यासाठी हा सगळ्यांना उद्देशूनच कृष्ण म्हणाले की महाशुच, ये माझ्याकडे. भक्तवत्सल आहेत कृष्ण, आणि आपले या भौतिक जगातून आपली सुटका व्हावी सर्वांची, हीच त्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी ते वचन देत आहेत की अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुच. तर इथे आपण आपल्याला कुठेही भगवद्गीतेमध्ये आपलं कर्तव्य करू नका असं सांगत नाहीत. स्वधर्म पालन करा ह्याच्यावरच भर देतात. पण माम एकम शरणम व्रज म्हणजे मला शरण येतं, कुठलं कर्तव्य कर? आत्मा म्हणून तुझं जे कर्तव्य आहे तेही कर, हे सांगितलंय. तर अर्जुन कसा आहे? क्षत्रिय आहे, आणि क्षत्रिय धर्माचं पालन करणं म्हणजे युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, हेच कृष्णांनी त्याला सांगितलं. तू राज्याचा राजा बन, कारण तसा आदेश मी तुला देतोय. म्हणजे कर्म आणि कर्माचं फळ हे दोन्ही कृष्णांच्या आनंदासाठी जेव्हा अर्पण करेल व्यक्ती, तेव्हा ती शरणागती होते. आता जी कर्म आपल्याला कृष्ण भावनेमध्ये पुढे प्रगती करायला मदत करत नाहीत, ती आपल्याला टाळली पाहिजे त्यासाठी. आणि जी कर्म आपल्याला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करायला मदत करतात, अशी कर्म अधिकाधिक करण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म करणं म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करणं, आणि या कर्मांचं फळही कृष्णांना अर्पण करणं, ज्याद्वारे आपली प्रगती होऊ शकते. ही शरणागती झाली. तर या श्लोकाचं तात्पर्य श्रीला प्रभुपादांनी पुस्तकात खूप छान लिहिलेलं आहे. खूप सविस्तर त्यांनी समजून सांगितलंय. तर हे आपण नंतर वाचलं पाहिजे. आता पुढची घ्या स्लाइड माताजी. 4:30 ला आल्या का या? हा माताजी आता लवकर येतात ते, आणि लवकरच हे करतात, पिंग करतात हो की का? आलोय म्हणून. हो. हाँ, हरे कृष्ण माता जी। अभी मुझे 10-15 मिनट लगेंगे। 18th चैप्टर है ना, तो वो खत्म करने में मुझे अभी 10-15 मिनट लगेंगे। आर्या माता जी। हाँ, माता जी घ्या पुढचं। sorry, हा. 67 वाचा। इदं हाँ, ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रुषवे वाच्यं न च मायोऽभ्यसूयति।
जो जप करत नाही, जो भक्त नाही, जो भक्तिमय सेवा करीत नाही, तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. बघा, दोन प्रकारचे लोक असतात. जे कृष्णांच्या बद्दल ज्यांना ज्ञानच नसतं आणि असे दुसरे लोक असतात ज्यांना कृष्णाबद्दल, भगवद्गीतेबद्दल ज्ञान असतं, पण तरी ते कृष्णांचा द्वेष करत असतात. आता ज्यांना कृष्णांच्या बद्दल काहीच माहिती नाहीये, ज्ञान नाहीये, त्यांना आपण सांगूही शकतो. त्यांना श्रीला प्रभुपाद यांच्या पुस्तकांविषयी सांगू शकतो, त्यांना मंदिरात जाण्याविषयी सांगू शकतो, किंवा आपल्या ह्या उपक्रमामध्ये जोडून घेण्याबद्दल सांगू शकतो. पण आता जे कृष्णांचा द्वेषच करतायत, त्या ज्ञानामध्ये चुकाच काढतायत, त्यांची श्रद्धाच नाहीये, अशा व्यक्तींना आपण भगवद्गीता समजू शकत नाही, असा व्यक्ती. आणि श्रीला प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये सांगतात की जे लोक कृष्णांचा द्वेष करतात त्यांना आपण भगवद्गीता सांगू नये. म्हणजे अभक्तांना भगवद्गीता समजू शकत नाही, कृष्णांचं स्वरूपही ते समजू शकत नाहीत. तर जो कृष्णांना सर्वश्रेष्ठ म्हणून त्यांचा स्वीकार करतो त्यांनाच भगवद्गीतेचं ज्ञान दिलं जातं. हा, पुढची घ्या स्लाइड माताजी. हा, अनुवाद वाचा फक्त. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल, त्याला निश्चितपणे शुद्ध भक्तिमय सेवा प्राप्त होईल आणि अंततः तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जो भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये सर्वांना प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनामध्ये उन्नत होईल. अशी शुद्ध भक्तिमय सेवा केल्याने तो निश्चितपणे कृष्णधामामध्ये परत जाऊ शकेल. तर इथे तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद सांगतात की आपल्या मनोकल्पनेप्रमाणे आपण भगवद्गीतेचं अर्थ काढण्याचा कधीही प्रयत्न करू नये, हा अपराध आहे. आणि जे आता भगवद्गीतेचं ज्ञान आपण बघा ग्रहण करू शकतोय, हे श्रीला प्रभुपाद यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आहे. म्हणजे जसं बघा, बाळ खाऊ शकतं, त्या स्वरूपामध्ये आई त्याला ते अन्न बनवून देते. तसंच अगदी आपण आपली बुद्धी ग्रहण करू शकेल अशा साध्या सरळ शब्दांमध्ये भगवद्गीता आपल्याला श्रीला प्रभुपाद यांनी समजावून सांगितलेली आहे. त्यामुळे हे ज्ञान आपण घरी बसल्या घेऊ शकतोय. तर हे या ज्ञानाचा प्रसार तुम्हीही पुढे करू शकता. आपल्या मित्रमैत्रिणी, आपले नातेवाईक यांना या उपक्रमामध्ये जोडून घेऊ शकता. जो लाभ भगवद्गीता शिकून तुम्हाला मिळाला तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. श्रीला प्रभुपाद यांची पुस्तकं वाचावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करू शकता. तर श्रीला प्रभुपाद यांनी बघा अनेक देशामध्ये जाऊन कृष्णाबद्दलचं ज्ञान पोहोचवलं. म्हणजे किती प्रिय असतील. आपण जर काय श्लोकाचा अर्थ वाचला तर आपल्याला समजतं की कृष्णांना श्रीला प्रभुपाद किती प्रयत्न प्रिय असतील. आणि आपणही आपले प्रयत्न याद्वारे म्हणजे या प्रकारे करू शकतो आणि उपक्रमाची लिंक सगळ्यांना पोचवून त्यांना जोडून घेऊ शकतो. तर श्रीला प्रभुपाद यांच्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी आपण हा प्रयत्न नक्की करू शकतो त्यांच्या सेवेमध्ये. हा, पुढचा घ्या श्लोक माताजी. हा, केवळ अनुवाद वाचा. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याहून अधिक प्रिय कोणी नाही आणि याहून अधिक प्रिय कोणी होणारही नाही. म्हणजे श्रीला प्रभुपाद भगवंतांना किती प्रिय असतील हे त्यांच्या कार्याद्वारे आपण समजू शकतो. हा, पुढचा घ्या माताजी. हा, वाचा. मी घोषित अनुवादच करतो वाचा हा आता. हा आणि मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो, तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता आपण 18 दिवस तुम्ही सगळेजण येताय या वर्गाला आणि भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करताय. तर खूप चांगलं कार्य सगळ्यांनी केलेलं आहे. निश्चितच सर्वांवरती कृष्णांची कृपा आहे. मायेचा प्रभाव असणाऱ्या या भौतिक जगामधून तास दीड तास काढून या भगवद्गीतेच्या वर्गाला येणं सोपी गोष्ट नाहीये. कृष्णांचे आशीर्वाद आहेत आपल्या सर्वांवरती. तर आत्ताच आपण सुरुवातीच्या श्लोकामध्ये 14व्या श्लोकामध्ये समजून घेतलं ना, कार्य सिद्धीत जाण्याचे 5 घटक असतात बघा. स्थान, कर्ता, इंद्रिय, प्रयत्न आणि शेवटी परमात्म्याची इच्छा. त्यांची अनुमती होती, त्यांची इच्छा होती, म्हणूनच हा 18 दिवसाचा अध्ययन वर्ग आपण पूर्ण करू शकलो. तर इथे कृष्ण म्हणतात की जो या पवित्र संवादाचे म्हणजे कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधल्या संवादाचे अध्ययन करतो तो स्वतःच्या बुद्धीने माझं पूजन करतो. तर भगवद्गीता समजून घेणं हे सोपं नाहीये. प्रचंड बुद्धिमत्तेचं काम आहे.
आणि भगवद्गीता जाणून घेण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न बघून कृष्णच ही शक्ती त्या भक्ताला प्रदान करतात. आपण चतुर्श्लोकी गीता जी शिकले त्याच्यामध्ये कृष्ण म्हणालेत ना की तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. म्हणजे जेव्हा कृष्ण कृपा करतात तेव्हा गुरूंच्या द्वारे हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला बघा हे ज्ञान आपण ग्रहण करू शकेल आपण सोप्या शब्दामध्ये अशा स्वरूपात आपल्याला हे समजावून पण सांगितलेलं आहे. हा आता पुढचा घ्या माताजी. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे सर्व इथे कृष्ण सांगतायत की जे श्रद्धेने द्वेष न करता भगवद्गीतेचं जो श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो कारण त्यांना पुण्यकर्माचं फळ प्राप्त होतं. आता कृष्णांचं नाव काय आहे? मुकुंद असं आहे. मुकुंद म्हणजे मुक्ती प्रदान करणारे. बघा त्यांची वाणी ऐकून आपल्याला जे काही अनर्थ असतात ते आपल्यामधले दूर होतात आणि आपण या मोक्षाच्या स्तरापर्यंत उन्नत होऊ शकतो. हा पुढचा घ्या माताजी. हा श्लोक वाचा. हा. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढनिश्चयी आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास सिद्ध आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे सर्व ऐकून अर्जुन म्हणतो की माझा मोह नष्ट झालाय आणि मी संशयमुक्त झालेलो आहे. तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास पण तयार आहे. बघा 63व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणाले होते अर्जुनाला यथा इच्छसी तथा कुरु. जशी तुझी इच्छा असेल तसं कर. अर्जुनाच्या ठिकाणी आता सर्वसामान्य व्यक्ती असेल तर तो म्हणेल कृष्णा तुम्ही आम्हाला सांगितलं पण आता जशी माझी इच्छा आहे तसं मी करेन. पण अर्जुनाने असं केलं नाही. अर्जुन म्हणतोय की करिष्ये वचनम तव. म्हणजे तुम्ही मला जसं सांगितलं तसंच मी करेन. तर आपलाही अर्जुनाच्या सारखा भाव हवा. बुद्धिमान व्यक्ती तोच आहे जो कृष्णांच्या आदेशांचं पालन करतो. कृष्ण जरी म्हणाले यथा इच्छसी तथा करू तरी आपण हा असा विचारच करू नये की आता मी हे करू का ते करू. आपल्याला अर्जुनाच्या सारखं बुद्धिमान बनून कृष्णा तुम्ही जे सांगितलंय ना त्याचंच मी पालन करणार हे ठामपणे ठरवलं पाहिजे. आपल्याला काय माहिती पाहिजे की कृष्ण जे सांगतात त्याच्याहून सर्वश्रेष्ठ असं काही असूच शकत नाही. तर हेच कृष्णांच्या आदेशाचं पालन करण्याचं महत्व आहे. कृष्णांची शरणागती घेणं म्हणजे कृष्णांच्या आदेशाच्या बाहेर जाणंच नाही. जसं आता आपण भारत देशाचे नागरिक मानले जातो बघा. मग देशाच्या सरकारने आपल्यासाठी जे कायदे बनवलेत नियम बनवलेत त्याचं पालन करणं म्हणजे आपण चांगले नागरिक म्हटले जातो. तसंच कृष्णांची शरणागती म्हणजे कृष्णांचा जो उपदेश आहे त्याचं पालन करणं होय हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा पुढचं घ्या माताजी. हा वाचा. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परम गुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता संजय इथे म्हणतोय की कृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांमधला संवाद अद्भुत होता. कारण या दोन महात्म्यांमधला असा महत्वपूर्ण संवाद पूर्वी कधी घडलाही नव्हता आणि परत कधी घडणारही नव्हता. त्यामुळे अद्भुत म्हटलेलं आहे. आता संजय हा व्यासदेवांचा शिष्य होता त्यामुळे आपल्या गुरूंना तो धन्यवाद देतोय. व्यासदेवांनी दिव्य दृष्टी प्रदान केल्याने संजय हे युद्धभूमीवरचा सर्व सारांश तिथे काय घडतंय हे वर्णन करून धृतराष्ट्राला सांगू शकत होता. व्यासदेवांची अर्थातच संजयावरती कृपा होती आणि त्या कृपेमुळेच तो भगवंतांना जाणू शकला. तर इथे आपण समजू शकतो की कृष्णांना प्रत्यक्ष जाणणं हे शक्यच नाहीये. प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातूनच आपण कृष्णांना जाणून घेऊ शकतो हे आपल्याला या श्लोकांवरून समजतं. हा पुढचं घ्या माताजी. हा वाचा. हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता व्यासदेवांच्या कृपेने संजयलाही म्हणजे अर्जुनाच्या समोर जे प्रगट केलं होतं कृष्णांनी विश्वरूप, ते त्याला बघता आलं संजयाला. आणि यापूर्वी कृष्णांनी हे रूप कधीही प्रगट केलं नव्हतं. हे रूप केवळ अर्जुनाला दाखवण्यासाठी प्रगट करण्यात आलेलं होतं, पण तरीही कृष्णांचे काही महान भक्त होते, ते हे विश्वरूप पाहू शकले. त्याच्यामध्ये श्री व्यासदेवही होते. आणि व्यासदेवांनी आपला शिष्य संजय ह्यालाही ती दृष्टी दिली असल्यामुळे तोही बघू शकला. तर इथे संजय म्हणतोय की कृष्णांचं हे विस्मयकारी रूपाचं स्मरण करून मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. पण कृष्ण कसे आहेत, अमर्याद आनंद स्वरूप आहेत. आपल्यालाही असाच आनंद बघा भगवद्गीतेचं श्रवण करताना मिळतो. कृष्णांच्या कथा ऐकताना, त्यांच्या लीला ऐकताना आपल्याला हा नित्य आनंद मिळतो. किती वेळा आपण भगवद्गीतेचा क्लास जरी केला ना, तरी हा आपल्याला आनंद दरवेळी नवा मिळत जातो आणि ह्याची अनुभूती आपण घेतो. तीच अनुभूती आता इथे संजय कृष्ण यांना धृतराष्ट्राला वर्णन करून सांगतोय की मला हा असा आनंद होतोय. हा पुढचा घ्या माताजी. हा 3 वेळा म्हणा हा श्लोक. हो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हा भगवद्गीतेचा अंतिम श्लोक होता आणि या श्लोकामध्ये संजयने युद्धाचा निष्कर्ष धृतराष्ट्राला सांगितला आहे की जिथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तिथे विजय निश्चित आहे. म्हणजे एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये सांगून टाकलं की आता पांडवच युद्ध जिंकणार आहेत. पुढची स्लाइड घ्या हा माताजी. तर अशा प्रकारे आपला 18वा अध्याय संपलेला आहे. काय बघितलं आपण या अध्यायामध्ये, तर कर्मयोगाच्या द्वारे बंधनातून मुक्तता कशी होते याबद्दल कृष्णांनी सांगितलं. त्याग, संन्यास याबद्दल कृष्ण म्हणाले. मग कर्मसिद्धीत जाण्यासाठी जी 5 कारणं असतात त्याबद्दल जाणून घेतलं. 3 गुण सर्व काही सगळं कसं नियंत्रण करतात, आपलं ज्ञान, कर्ता, कर्म, बुद्धी, निश्चय, सुख, आणि याबद्दलही कृष्ण बोलले. वर्णाश्रमाबद्दल कृष्णांनी परत एकदा सांगितलं. मिथ्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त झाल्यावर ती ब्रह्म साक्षात्कार ही अवस्था प्राप्त होते, हे आपण बघितलं. आणि या अवस्थेमध्ये भक्त अनन्य भक्ती करू शकतो. अनन्य भक्तीने मला तुम्ही जेव्हा शरण याल तेव्हा भगवत धामात तुमचा प्रवेश होऊ शकतो, असंही कृष्ण म्हणालेत. आणि त्यानंतर भगवद्गीतेचा निष्कर्ष म्हणजे जिथे कृष्ण आहे, जिथे त्यांचा भक्त अर्जुन आहे, तिथे सर्व ऐश्वर्य, यश, नीती, धर्म, ज्ञान आहे. हे शेवटच्या श्लोकामध्ये संजयने सांगितलं की पांडवच युद्धामध्ये विजयी होणार आहेत. तर हरे कृष्ण सर्वांना. इथे आपला अध्याय संपलेला आहे. अध्याय जरी संपला असेल तरी आपली कृष्ण भक्तीची वाटचाल आपण पुढे सुरू ठेवायची आहे. भक्तांचा संघ आपल्याला म्हणजे घ्यायचा आहे. भगवद्गीतेचं पठण करत राहायचं आहे. आणि पुढे तुम्ही लेव्हल 2च्या वर्गाला तर निश्चित प्रवेश घ्याल. क्विज सगळ्यांनी सोडवून पूर्ण करा आणि लेव्हल 2च्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही प्रवेश घ्या. जो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलेला आहे तो ग्रुप सोडू नका. पुढच्या लेव्हल 2ची सर्व माहिती तुम्हाला या ग्रुपमध्येच मिळत राहील. बरं, कोणाला काही शंका